सर्वांना नमस्कार. आवाज चेक करा जरा. जय भीम आणि नमो बुद्धाय. अतिशय महत्वाच्या विषयावर आज आपण बोलायला इथे जमलेलो आहोत. येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आणि जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आज आपण ज्या विषयावर इथे बोलणार आहोत तो विषय आहे बौद्ध वास्तू, त्यांचे दैवतीकरण किंवा वैदिकीकरण, सद्यस्थिती आणि उपाय असा विषय आहे. हा जो विषय आलेला आहे तो विषयाचं कारण आहे की कालच मला एक पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा फोन आला. प्रबोधनाच्या चळवळीत ते काम करतात आणि त्यांचं नाव मला वाटतं जोगदंड आहे. आणि त्यांनी सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रात बातम्या छापल्या गेलेल्या आहेत की सरकार अनेक मंदिरांचं पुनर्विकास करते किंवा त्यांचा विस्तार करते किंवा पुनरुज्जीवन करते. आणि त्या मंदिरांमध्ये एक मंदिर हे एकविरेचं मंदिर आहे, म्हणजे कारल्याचं. आणि या कारल्याच्या मंदिराचं नवीन बांधकाम करण्यासाठी एक 4 मंदिरांसाठी 10 कोटीचा निधी सरकारने वेगळा काढलेला आहे. आणि ही बातमी आल्यानंतर या कार्यकर्त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की जेम्स लेनच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते काम करत होते आणि आमच्याकडचे दारवटकर आणि सुधाकर लाड वगैरे ही सगळी मंडळी या विषयामध्ये काम करत होती. आणि सुधाकर लाड हे माझे मित्र आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून नंबर घेऊन त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा, इथे जर हे एकविरेचं मंदिर होत असेल तर त्याला आम्ही प्रचंड मोठा विरोध करू आणि आपण सुद्धा विरोध केला पाहिजे. मंदिर होऊ नये अशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे, अशा प्रकारचा तो फोन होता. आता हा जो प्रकार आहे त्या प्रकाराची गांभीर्य मी थोडक्यात सांगतो की आता जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे पाठीराखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मागच्या काळामध्ये आमच्या नवी मुंबई, उरण, पनवेल, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबई परिसरामध्ये असाच एक वादग्रस्त प्रसंग कृत्रिमरित्या उभा केला गेला. आणि तो वाद असा होता की सुरुवातीला विकास महाडिक नावाचे मराठा समाजाचे पत्रकार आहेत, त्यांनी बातमी लावली लोकसत्तेला की इथले जे आगरी कोळी कराडी ओबीसी भूमिपुत्र आहेत हे सिडकोशी कृतज्ञ झाले, म्हणजे सिडकोचे उपकार विसरले. आणि हा आर्टिकल आल्यानंतर याला सगळ्यात प्रथम पहिलं उत्तर मी दिलं आणि सांगितलं की विकास महाडिक, तुम्ही मराठा समाजाचे आहात आणि तुम्ही ही जी बातमी लावली ती इथल्या ओबीसींच्या जो त्याग आहे तो त्यागाच्या विरोधातली आहे. कारण मुंबई परिसरामध्ये जे मुंबई शहर विकसित झालं त्याचं कारण आहे की इथल्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी भूमिपुत्रांनी मुंबईच्या शेतजमिनी, तस्त्या शेतजमिनी मुंबई शहराला दिल्या आणि त्यानंतर मुंबई शहराचा विकास झालेला आहे. त्यामध्ये त्यांच्या शेतजमिनी घेतल्यानंतर आज त्यांच्या कोळीवाड्यांना गलिच्छ वस्त्या ठरवून सरकार ते कोळीवाडे पाडत आहे. खरं म्हणजे सरकारने इथल्या भूमिपुत्रांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे, परंतु जे जमीनदार लोक आहेत त्यांची सरंजामी मानसिकता लोकशाहीत सुद्धा बदलत नाही. आणि हा प्रकार विकास महाडिक यांनी केल्यानंतर आम्ही सांगितलं की सिडकोला ज्या जमिनी दिलेल्या आहेत 100% जमिनी इथल्या भूमिपुत्र आगरी कोळ्यांनी दिलेल्या आहेत. आणि या लोकांचा इतिहास हा 2500 वर्षापासूनचा इतिहास आहे इथला मुंबई परिसरातला, अप्रांत भूमीतला. त्यांच्या जमिनी विकासाला घेऊन त्यांची घरं तोडण्याचे प्रकार इथे होत असताना सरकार किंवा सिडकोबद्दल इथल्या लोकांनी कृतज्ञ राहायचं का, असा मोठा प्रश्न आला. आणि म्हणून त्यांना सांगितलं, विकास महाडिक, आपण ज्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करता या समाजाने 12 ते 13 मुख्यमंत्री दिले आणि मुंबईच्या भूमिपत्राला लुटलं, इथल्या जमिनींवर वेगवेगळी आरक्षण टाकली आणि आता हा नव्याने वाद आपण निर्माण केला आणि याची तुम्ही माफी मागितली पाहिजे. आणि त्यानंतर जी जागृती इथल्या भूमिपुत्रांमध्ये आली, त्यांना समजलं की हे जे राजकारण आहे की इथल्या भूमिपुत्रांना डिवचण्याचं आहे, दंगली घडवण्याचा आहे. आणि विकास महाडिक 20 ते 25 दिवस अक्षरशः भूमिगत झाले, ते समोर आले नाहीत, ते उत्तर देऊ शकले नाहीत. आणि लोकसत्तेला सुद्धा आम्ही हा प्रश्न विचारला. यानंतरच्या काही काळात लगेच आताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, जे नगरविकास खात्याचे प्रमुख होते, त्यांनी गुपचूपपणे कोणालाही विश्वासात न घेता भूमिपुत्रांची मागणी नसताना नवी मुंबई विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव टाकला आणि तो सिडकोने मंजूर केला. आणि हा प्रस्ताव आल्यानंतर याचं सुद्धा विश्लेषण केलं की या महाराष्ट्रातले ज्या उच्चवर्णीय सरंजामी जाती आहेत हे मागासवर्गीयांना डिवचण्यासाठी अशा प्रकारचे डावपेच आखत असतात. आणि मग आम्ही एकनाथ शिंदेना उत्तर दिलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये वंदनीय असले
तरी त्याच्यापेक्षा अधिक वंदनीय लोकनेते दिबा पाटील आहेत, की ज्यांच्याबद्दल लोकमतने बातमी छापली होती की देव न मानणारा देव माणूस. म्हणजे एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आगरी समाजातले ओबीसी नेते दिबा पाटील यांनी देवच नाकारला होता. अशा प्रकारची वैचारिक लढाई इथे उभी राहिली आणि नंतरच्या काळामध्ये इथला भूमिपुत्र पेटून उठला. कारण म्हणजे हा इथल्या भूमिपुत्रावर अन्याय होता. ज्या भूमिपुत्रांनी या सिडकोच्या शहरासाठी जमिनी दिल्या त्यांना अपमानित करण्याचं, ते पण हिंदुत्वाच्या नावावर, हे जे षडयंत्र आहे हे एकनाथ शिंदेनेच आखलं होतं आणि हे षडयंत्र उघड केलं आम्ही. आणि आपल्याला माहित आहे की ह्या परिसरामध्ये अप्रांत भूमीत स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपणारी इथली जी माती आहे, इथली जी परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडची परंपरा, या भूमीमध्ये दिबा पाटलांचा विजय झाला. आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आपल्याला माहित आहे की उद्धवजी ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांना त्यांचं नाव मागे घ्यावं लागलं. एवढे मोठी लाखोंची आंदोलनं इथल्या भूमिपुत्रांनी केली. आणि हा वाद खरं म्हणजे शिवसेनेच्याच नाही तर भाजपच्या सुद्धा हिंदुत्ववाद्यांच्या अंगलट आला. कारण दिबा पाटलांचं नाव इथल्या विमानतळाला भेटलं पाहिजे म्हणून भाजपचे कार्यकर्ते सगळ्यात मोठ्या संख्येने आणि आपला लवाजमा आणि पैसा अडका घेऊन दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या आंदोलनात उतरले आणि दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला भेटलं पाहिजे याला दुजोरा महाराष्ट्राच्या सरकारला द्यावा लागला, केंद्रातल्या सरकारला द्यावा लागला. आणि अखेर हिंदुत्वाचा पराभव होऊन इथला जो भूमिपुत्र आहे, जो देव नाकारणारा आणि अत्यंत पुरोगामी भगवान बुद्धांची मूर्ती ज्यांच्या घरात आहे, असे दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्याचा ठराव अगोदरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतला. हा निर्णय होत असताना शिवसैनिकांच्या वतीने मीच बोलायला तिथे होतो आणि यासाठी इथले नेते बबनदादा पाटील, आमचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, आताचे सल्लागार, आणि शिरीषदादा घरत जे जिल्हा प्रमुख आता शिवसेनेचे, त्यांनी मला सांगितलं की दिबा पाटलांचं नाव का द्यायला पाहिजे हे उद्धवजी ठाकरेंना आपणच सांगू शकता, आपला तो सन्मान आहे. म्हणून त्यांनी मला मातोश्रीवर बोलवलं आणि मी अत्यंत कृतज्ञतेने व्यक्त करेन की प्रबोधनकार ठाकरेंचा मुलगा बाळासाहेब ठाकरे जे हिंदुत्ववादी म्हणून पुढे आले, त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा विषय लक्षात न घेता जे हिंदुत्व इथल्या महाराष्ट्रावर लादलं होतं, त्या हिंदुत्वाचा पराभव इथल्या आगरी, कोळी, कराडी, ओबीसी लोकांनी केला. आणि मी माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो आणि दिबा पाटलांचं नाव आपण त्याला देऊ, अशा प्रकारचं सुधारणावादी निर्णय उद्धवजी ठाकरे यांनी घेतला. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही सगळे आगरी, कोळी, भंडारी सुरुवातीपासून शिवसेनेच्या बरोबर आहात, तुम्ही आमच्या बरोबर राहा. तेव्हा त्यांना मी सांगितलं केवळ शिवसेनेचंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये इथले आगरी, कोळी, भंडारीच पुढे होते, सम्राट अशोकाच्या बरोबर होते आणि बौद्ध काळामध्ये सुद्धा कोलीय वंशाचे लोक म्हणून चांगल्या विचारांच्या बरोबर, सत्याच्या मागे आणि प्रामाणिक विचारांच्या बरोबर इथला भूमिपुत्र राहिला होता. आणि म्हणून ज्या दिवशी उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय घेतला त्यानंतर नव्यानं आलेलं सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हाच निर्णय पक्का करावा लागला. आणि यामध्ये एकनाथ शिंदेच्या या निर्णयाचा म्हणजे हा तुघलकी निर्णय होता, त्याचा पराभव झाला. आणि आता नवीन जो विषय येतोय की कारल्याला आम्ही मंदिर बांधणार, हा एकनाथ शिंदेने जो विषय काढलेला आहे तो या आपल्या जे बौद्ध लेण्यांवर प्रेम करणारे, बौद्ध विचारांवर प्रेम करणारे लोक आणि इथले भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी यांच्यामध्ये वाद उभा करून निवडणुका जिंकण्याचा डाव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या घोषणेकडे आपण अत्यंत हुशार आणि जागरूकतेने पाहिलं पाहिजे. आणि मागच्या काळामध्ये असा वाद कार्ला गडावर झाला होता, म्हणजे कार्ले लेण्यांमध्ये झाला होता. पुण्यातल्या काही आगरी, कोळी लोकांनी किंवा कोळी लोकांनी अशा प्रकारचा तिथे विषय घेतला आणि हे काहीतरी लोक वेगळे धर्माच्या विरोधात करतील अशा प्रकारचं तंग वातावरण तिथे केलं. आणि लोक जागरूक असल्यामुळे तिथे 5,000 बौद्ध बांधव जमले होते आणि बुद्धवंदना घेण्यात आली, फार मोठी बुद्धवंदना झाली. आणि त्याच्यामध्ये आपण उत्तर त्या समाजकंटकांना दिलं, कारण मुळात बौद्ध विचार हा मध्यम मार्गी आहे, विवेकवादी विचार म्हणजे बौद्ध विचार आहे. त्यामुळे अविवेकी वागणं हे बौद्ध बांधवांकडून कोणालाही, जगालाही अपेक्षित नाही. आणि त्यामध्ये तो वाद तिथल्या तिथे मिटला गेला. तर हे जे आता कोणाची तरी प्रतिक्रिया मध्ये आले, साहेब जोपर्यंत सत्ता आपली येत नाहीये, सत्ता आपली अशीच येणार नाही, कारण जी सत्ता आता आहे त्या सत्तेचा पराभव करण्यासाठी तेवढं मोठं संघटन आपल्याला उभं करावं लागेल. कारण चमत्काराने सत्ता येत नसते, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. हे माझं आपलं उत्तर आहे. आणि म्हणून मी जे बोलतोय तो त्याचाच भाग आहे. आणि म्हणून सुरुवातीला अशा प्रकारच्या धार्मिक आणि जातीय दंगलीतून आपल्या लोकांना वाचवणं आपलं हे काम आहे. आणि खरोखर तथागत गौतम बुद्धांचा विचार ज्यांना कळलेला आहे, बाबासाहेबांचा संविधानिक विचार ज्यांना कळलेला आहे, ते अशा वादामध्ये अडकत नाहीत. आणि म्हणून आता जी बातमी पुणे जिल्ह्यात जी प्रसिद्ध झाली आहे,
की एकविरा मंदिराचा सरकार जीर्णोद्धार करणार, तर ही बातमी कशी कायद्याने चुकीची आहे हे प्रथम मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहित आहे की बौद्ध लेणी हा जो परिसर आहे हा पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या अंतर्गत येतो. त्याच्यामुळे तिथे जे काही आता आहे त्याच्यामध्ये बदल करणं हे सरकारला सुद्धा शक्य नाही. कारण पुरातत्व कायदे आहेत ते आंतरराष्ट्रीय कायदे आहेत. म्हणजे कार्ले लेणी ही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरातत्व विभाग जो आहे जगाच्या दृष्टीने जे जतन करण्यासारखं आहे त्यातला तो भाग आहे. म्हणजे केवळ भारतीय सरकारचाच तो विषय नाही, तर जगाच्या दृष्टीने त्या लेण्यांचं जतन व्हावं अशा प्रकारचं धोरण जागतिक स्तरावर आहे. म्हणजे बामिया लेणी जेव्हा पाडली गेली त्यावेळी असाच विषय आला चर्चेला आणि जगभरातून या कृत्याचा निषेध केला गेला. कारण जवळजवळ 150 देशामध्ये भगवान बुद्धांचा विचार पोहोचलेला आहे आणि त्या विचारांवर जग चालतं. जगातली जेवढी लोकशाही राष्ट्र आहेत त्यांनी भगवान बुद्धांचा हा विचार, अहिंसावादी विचार, मैत्रीचा विचार हा मान्य केलेला आहे आणि त्याच्यामुळे जगभर याचे समर्थक आहेत. आणि म्हणून तो केवळ आपल्या महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की त्या मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार करणार, ते एवढं सोपं नाही. म्हणजे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना तेवढं सोपं नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी अयोध्या मंदिरामध्ये हिंसक कृत्य ज्या काळात केली, देशभर दंगली उसळल्या, त्यावेळी देशामध्ये एवढी जागृती नव्हती. परंतु आता मोठ्या प्रमाणात लोक जागृत झालेले आहेत आणि त्या जागरूकतेचाच परिणाम म्हणून आम्ही नवी मुंबईतल्या विमानतळाला ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचा निर्णय आला त्यावेळी आम्ही सांगितलं की इथल्या भूमीचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही आणि जे काही हिंदुत्व वगैरे आहे त्या हिंदुत्वाने इथल्या ओबीसींचा, मागासवर्गीयांचा काडीचाही फायदा झालेला नाही आणि अशा प्रकारचं हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राट आम्ही ठोकरून देतो. आणि अत्यंत पुरोगामी फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे लोकनेते दिबा पाटील जे आगरी समाजाचे आहेत, कोळी बांधवांचे नेते आहेत, कराडी बांधवांचे आहेत, ओबीसींचे नेते आहेत, त्यांचंच नाव इथल्या विमानतळाला लागणार आणि यासाठी लाखोंची आंदोलनं इथल्या भागात झाली. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा हिंदुत्वाचा पराभव या देशामध्ये कोणी केला असेल तर इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी केला आणि तो पराभव ज्या कारणासाठी केला ते कारण सुद्धा अत्यंत वैज्ञानिक आहे. कारण हे जे विमानतळ आहे, विमानतळामध्ये दिबा पाटील साहेबांचं आंदोलन होण्या अगोदर 29 दिवस इथल्या सगळ्या लेणीप्रेमी बौद्ध संघटनांनी आणि आमच्या आगरी कोळी कराडी बांधवांनी केरुमाता लेणी वाचवण्याचं आंदोलन केलं होतं. अत्यंत निकराचं असं आंदोलन आम्ही केलं होतं आणि मला माझ्या जीवनामध्ये 29 दिवस या बौद्ध लेण्यांसाठी, केरुमाता लेण्यांसाठी आंदोलन केल्याचा निश्चितच कायम अभिमान राहील. आणि लेण्यांचा विषय कसा संघर्ष करून भारतीय लोकांनी जपला पाहिजे, कारण तो आमचा राष्ट्रीय ठेवा आहे, कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा विषय नाही. आणि म्हणून हे जे आंदोलन या विमानतळात झालं 29 दिवस आणि त्या आंदोलनाने जी जागृती या भागात आली, त्यांच्या नंतरचं आंदोलन लोकनेते दिबा पाटलांचं नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलन झालं. आणि या आंदोलनामध्ये म्हणजे पहिल्या लेण्यांच्या आंदोलनामध्ये कुठल्याही आगरी कोळी कराडी म्हणजे हिंदू माणसांनी हे लेणी वाचवावी या आंदोलनाला विरोध केला नाही. याचा अर्थ आपण पहिल्यांदा जिंकलो होतो. आणि अशा प्रकारची वैचारिक पार्श्वभूमी तयार झाल्यानंतरच लोकनेते दिबा पाटलांचं आंदोलन झालं. आणि त्यावेळी इथल्या भूमिपुत्रांना प्रश्न पडला होता की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विरोध कुठल्या कारणाने करायचा. आणि दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचं नाव तिथून निघत नाही तोपर्यंत दिबा पाटलांचं नाव येणं शक्य नव्हतं. अशा वेळी विरोध करायला कोण तयार नव्हतं. आणि त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं की ज्यांनी आरक्षणाला कुबड्या म्हटलं, आरक्षणाला विरोध केला, ते बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरांचे चिरंजीव म्हणून शोभतच नव्हते. ते पूर्णपणे हिंदुत्वाच्या अधीन झाले होते. आणि म्हणून अशा हिंदुत्ववादी माणसांचं नाव रायगडच्या पवित्र भूमीला आम्ही लागू देणार नाही, अशा प्रकारचा टोकाचा संघर्ष इथे केला. आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी हा पुरोगामी विचार स्वतःच्या पक्षाला समर्पित म्हणजे ऍक्सेप्ट केला. आणि आज शिवसेनेची वाटचाल सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वावर चाललेली आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या नाही. आणि म्हणून शिवसेनेला शहाणपण कोणी शिकवलं असेल तर रायगडच्या आगरी कोळी लोकांनी शिकवलेलं आहे. आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे जवळजवळ भाजपामध्येच गेलेले आहेत आणि तिथे नरेंद्र मोदी नंतर अमित शहा आणि फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या डोक्यात या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विषय घोळत आहे. ह्याच्या पाठीमागं त्यांचं एकविरा आईवर प्रेम आहे अशातला भाग नाही. कारण एकविरा आईच्या ठिकाणी जाणारे 99% लोक हे आगरी कोळी कराडी हे ओबीसी लोक आहेत, भंडारी लोक आहेत. याच्यामध्ये कुणीही ब्राह्मण तिथे येण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु जिथे जिथे ज्या मंदिरामध्ये पैसा दिसू लागतो, म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे सुद्धा पोळ्यांचं आहे. म्हणजे विठ्ठलाच्या कानामध्ये मासे आहेत, काय आपल्या कानामध्ये विठ्ठलाची मूर्ती, पहिल्या 2 कानामध्ये मासे आहेत. अशा प्रकारची मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की विठ्ठल हे बुद्धच आहेत. कोलीय वंशाचे आम्ही आगरी कोळी लोक म्हणून एकविरा आईला मानतो आणि त्या कोलीय वंशाचे म्हणून आम्ही या बुद्धाचे मामा आहोत. या अर्थाने
त्यांच्या कानामध्ये मासे आहेत आणि म्हणून त्याच्या पंढरपूरच्या परिसरामध्ये, विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये आजही 25,000 कोळ्यांची वस्ती आहे. आणि आम्ही जो इतिहास शोधला त्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यावेळी कोळी लोक या विठोबाचं पूजन करत होते त्यावेळी इथे एकही ब्राह्मण फिरकत नव्हता. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये या मंदिराचा गाजावाजा झाला, लोक मोठ्या संख्येने यायला लागले, तिथे पैसे यायला लागले. त्या पैसे आल्यानंतर तिथे ब्राह्मणांनी पुजारी म्हणून आपली एंट्री केलेली आहे किंवा तिथे त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे यांना ईश्वर किंवा देव या कल्पनेशी काही घेणं देणं नाही. ज्यातून पैसे मिळतील, ज्यातून सत्ता मिळेल ते आमचं. म्हणजे सावरकरांच्या भाषेत जे जे उत्तम, उदात्त, उन्नत हे सगळं बोगस आहे. ज्याच्यामध्ये पैसा आहे, जिथे पैसे मिळतील ती मंदिरं आमची. आणि अशा प्रकारचा मंदिरांवर घाळा घालण्याचं काम विठ्ठल मंदिरात सुद्धा झालं. आणि विठ्ठल मंदिर हे सुद्धा कोळ्यांचंच आहे आणि ते बौद्ध मंदिर आहे किंवा बौद्ध वास्तू ती आहे. ते अनेक बौद्ध विचारवंत आणि पुरातत्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेली गोष्ट आहे. आता एकविरा आईचं जे मंदिर आहे ते नक्की काय हे सुद्धा मी इथे स्पष्ट करणार आहे. खास करून बौद्ध बांधवांनी या प्रतिक्रियेवर लक्ष देणं गरजेचं आहे. 2005 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला बौद्ध बांधवांकडून वाचायला मिळाले. मी त्यांची पुस्तक मी वाचली आणि बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आम्ही सगळे आगरी कोळी लोक आज हिंदू आहोत, परंतु या हिंदूंना 1956 साली या हिंदूंमधल्या आमच्या भावांना बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करून देण्याचं किंवा बौद्ध धर्म स्वीकारण्याचं जे अत्यंत क्रांतिकारी कार्य होतं ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे या देशामध्ये एका वैज्ञानिक आणि नवीन विचारांची सुरुवात झाली. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध विचार जो या देशाला दिला तो विचार त्यांनी जगून दाखवला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की देव न मानता, नवस न बोलता किंवा धर्माचा कुठलाही आधार न घेता जीवनामध्ये यशस्वी होता येतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मी शिकलो. म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव याचसाठी आहे की आमच्या मागच्या अनेक पिढ्यांनी देवपूजा, ईश्वर पूजा केली, नवस बोलले, गणपती अथर्व शीर्ष केले किंवा सत्यनारायण केले किंवा अनेक हिंदू विधी केले, परंतु त्यांच्या जीवनामध्ये कधीही फरक पडला नाही. त्यांचे कष्ट कधी संपले नाहीत आणि त्यांच्या जीवनात कधी चांगले क्षण आले नाहीत. कधी या मागासवर्गीय लोकांना मुख्यमंत्री होता आलं नाही, महसूल मंत्री होता आलं नाही. चित्रपट क्षेत्र असतील, कला क्षेत्र असतील, शिक्षण क्षेत्र असतील, आरोग्याचं क्षेत्र असतील, डॉक्टरकी असेल, यामध्ये शिक्षण किंवा प्रवेश सुद्धा नाकारला गेला होता. आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांच्या विचाराने जी प्रगती केलेली आहे ती निश्चितच समस्त मागासवर्गीय भारताला, 85% भारताला आदर्श आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे मी वाचून बघितलं आणि ते वाचून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की देवाची कोणतीही भीती बाळगण्याची कारण नाही. देवाला नाकारून, धर्माला नाकारून, म्हणजे हा जो तथाकथित कर्मकांडी धर्म आहे त्या वैदिक धर्माला, हिंदुत्वाला नाकारून सुद्धा खूप आभाळापेक्षा मोठं होता येतं, जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरता येतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मी स्वतः शिकलो. आणि त्यानंतर ती जी पुस्तकं आहेत ते ग्रंथ वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आम्हाला अनेक गैरसमज पसरवण्यात आले. म्हणजे भारताच्या दक्षिणेला श्रीलंका नावाचं एक राष्ट्र आहे आणि त्या श्रीलंकेत रावण नावाचा एक अत्याचारी राजा होता आणि मग त्यांनी रामाची पत्नी पळवली, सीता पळवली आणि त्यातून मग ते रामायण घडलं, महाभारत घडलं. अशा प्रकारच्या कथा सांगितल्या गेल्या आणि बालमनावर ह्या कथांचे संस्कार हिंदू लोकांच्या खूप असतात. आणि मग राम हाच आपला आदर्श आहे किंवा अर्जुन हाच आपला आदर्श आहे, योगेश्वर श्रीकृष्ण आपला आदर्श आहे. आणि मग ही जे दोन्ही ग्रंथातली जी पात्र आहे त्याच्यामधलं ज्याला ज्याला आवडतं ते पात्र जो तो स्वीकारतो. कोणाला हनुमान व्हायला आवडतं, कोणाला भीम व्हायला आवडतं, कोणाला कृष्ण व्हायला आवडतं, कोणाला राम व्हायला आवडतं. आणि मग अशा प्रकारची हिंदूंची जीवनं या दोन्ही ग्रंथांवर तयार होतात आणि त्याच्यामुळे लोक तशा प्रकारचं आचरण करत असतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मग्रंथांची चिकित्सा केली आणि चिकित्सा करून सांगितली की पत्नीवर संशय घेणारा आणि पत्नीला विनाकारण वनवासात पाठवणारा आदर्श पती होऊ शकत नाही, ईश्वर होणं तर फार अवघड आहे. त्यानंतर कृष्णाची सुद्धा चिकित्सा झाली की दोन चुलत भावंडांमध्ये समेट घडवून आणणं हे खरं म्हणजे, आणि युद्ध रोखणं हे खरं म्हणजे चांगल्या विचारवंतांचं किंवा महान माणसाचं किंवा त्याला ईश्वर म्हणता येईल अशा माणसाचं काम असतं. परंतु दोन्ही भावंडांना धर्मासाठी एकामेकांचा जीव घ्यायला प्रवृत्त करणं आणि त्यासाठी भगवद्गीता सांगणं हे काय धर्माचं काम नव्हे, हा तर अधर्म आहे. अशा प्रकारची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मला पुढे रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादामध्ये आम्ही कोली वंश, आम्ही जे आगरी कोळी कराडी भंडारी लोक होते, सागरपुत्र किंवा नदीच्या किनारी राहणारे कोली वंशाचे लोक, त्यांच्यामध्ये आणि शाक्यांच्या मध्ये भांडण झालं आणि या भांडणामध्ये
जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आम्ही एकामेकांचा जीव घेऊ, अशा प्रकारचा संघर्ष त्या काळात उभा राहिला. आणि या संघर्षावर भगवान बुद्धांनी उत्तर दिलं की पाण्यासाठी रक्त सांडणं हे चुकीचं आहे, माणसाचं रक्त हे अत्यंत मौल्यवान आहे आणि ते अशा वादामध्ये गमावणं हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे. आणि म्हणून या वादामध्ये मी युद्ध करणार नाही. आणि त्यांनी हे राज्यपद सोडलं आणि या दोन समाजामधला, दोन वंशामधला वाद मिटवला. आणि असं वाद मिटवणं हेच देशाचं आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण असलं पाहिजे. आणि माणसाचं जीवन हे अत्यंत अमूल्य आहे, ते पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा भगवान बुद्धांचा अत्यंत वास्तववादी अहिंसक विचार मला सुद्धा खूप आवडला. आणि त्यानंतर असे वाद जर कुठे उद्भवत असतील तर त्यावर योग्य वेळी योग्य उपाय सुचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि भारतीय संविधानाने सुद्धा हा विचार आपल्याला मान्य केलेला आहे. आपल्या राष्ट्रध्वजावर जे अशोक चक्र आहे ते बौद्ध लेण्यांमधलं अशोक चक्र आहे. आणि हे अशोक चक्र मला वाटतं कारल्याच्या एका स्तंभामध्ये पण आहे. दुसरा स्तंभ आता तिथे पडलेला आहे, परंतु एका स्तंभावर हे अशोक चक्र आहे. आणि याचा आम्हाला आगरी कोळ्यांना अभिमान आहे, कारण आमचा जो इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणे कारले लेण्यामध्ये आम्ही आता 1980 किंवा अलीकडच्या काळात जात नाही, तर गेले हजारो वर्ष आम्ही जातोय. याचे पुरावे आम्हाला रायगडच्या गॅजेटमध्ये मिळाले. कारण कारल्याकडे जाणारे सागरी मार्ग आहेत, म्हणजे कल्याणच्या बंदरातून जाणारा सागरी मार्ग हा कारल्याला जातो. त्याच पद्धतीने नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, घारापुरी हा जो रूट आहे तो सुद्धा कारल्याला जातो. हा बौद्ध काळातला व्यापारी मार्ग आहे. त्याच पद्धतीनं पेण तालुक्यामध्ये सुद्धा जे बंदर आहेत त्या बंदरातून हा मार्ग कारल्याकडे जातो. आणि आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये चौल मधून, जे माझं जन्मगाव आहे, जिथे माझ्या गावामध्ये बौद्ध लेण्या, तिथून सुद्धा हा मार्ग समुद्र मार्ग सुरुवातीला रोह्याच्या खाडीतून पूर्ण कारल्याकडे जातो. म्हणजे हे जे मार्ग आहेत हे ईश्वरी किंवा रामायणातल्या कथेसारखे नाही, तर या मार्गांचा उल्लेख रायगडच्या गॅजेटमध्ये केलेला आहे. या सगळ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात लेण्या होत्या. इथून आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार चालत होता. आणि हा सागरी व्यापार ज्या जहाजातून चालायचा ते जहाजाचे मालक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी हे आगरी कोळी लोक होते. आणि म्हणून कारले हे आज पुणे जिल्ह्यात जरी दिसत असले कारले लेणी, तरी सुद्धा सागरपुत्र आगरी कोळी कराडी लोक तिथे हजारो वर्षापासून जातात. आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा बौद्ध काळापासून आहे, सम्राट अशोकाच्या काळापासून आहे. आणि म्हणून कोणाला असं वाटत असेल की ते हिंदूंनी अतिक्रमण करून बांधलेलं मंदिर आहे, तर ते खोटं आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हा संपूर्ण भारत आणि ज्याला जम्बूद्वीप म्हटलं जातं, जो भाग आहे भारताचा, म्हणजे आता हिंदुत्ववादी याला अखंड हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश दाखवतात, ते सम्राट अशोकाच्या काळातलं जे महान असं साम्राज्य आहे भारताचं, ते साम्राज्य ज्या काळात होते तो बौद्ध काळ होता. आणि तो अत्यंत विकसित आणि उत्तुंग असं भारताचं जे अर्थशास्त्र ज्या काही उदयास आले तो काळ हा अखंड हिंदुस्थान, ज्याला आता जे संकल्प मोदी वगैरे करतात, तो खरं म्हणजे सम्राट अशोकाचा काळ आहे आणि तो बौद्ध काळ आहे. आज अशी बातमी आलेली आहे सोशल मीडियावर की मोदींच्या गावामध्ये सुद्धा, म्हणजे गावामध्ये पूर्ण बौद्ध लेणी सापडलेली आहेत. म्हणजे मोदींनी सुद्धा याचा अभ्यास करावा की जे वैदिक आणि हिंदुत्वाने पछाडलेले आहेत, तसं अयोध्येच्या मंदिराच्या खाली सुद्धा बौद्ध लेणी सापडली आणि ती नाकारली गेली. आणि तिथे पण लोकांनी फार मोठा संघर्ष उत्तरेतल्या केला. आणि आम्ही इथल्या नवी मुंबई विमानतळामध्ये ही बुद्धभूमी आहे, केरुमाता लेणी ही सुद्धा बौद्ध लेणी वाचली पाहिजेत म्हणून फार मोठा संघर्ष केला. त्या काळामध्ये अनेक संघटनांनी इथे पाठिंबा दिला होता, मोठं आंदोलन होतं, पण ते आंदोलन चिरडण्यात आलं आणि रात्रीच्या वेळी जेसीपी लावून ती लेणी तोडण्यात आली. तर सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचे वादग्रस्त प्रसंग उभे करून दोन समाजामध्ये तेढ करण्याचं काम आता सरकारमधलेच लोक करत असतील तर खरं म्हणजे जागतिक स्तरावर या सरकारची जी धोरणं आहेत त्यांच्यावर टीका करून त्यांच्यावर तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत की अशा प्रकारचे वाद करून खरं म्हणजे त्या ज्या बौद्ध सुंदर वास्तू आहेत त्या वादात टाकण्याचं काम हे लोक करतायत. आणि म्हणून मग हे काय करतील की एकविरा आईच्या या मंदिराविषयी वेगळी स्टोरी किंवा वेगळा खोटा इतिहास इथल्या लोकांमध्ये पसरवून दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून 2005 नंतर मला ज्यावेळी हा सगळा विषय समजला त्यावेळी मला पहिल्यांदा हे लक्षात आलं की मनुस्मृती नावाच्या शास्त्राने पहिल्यांदा आमच्या स्त्रिया आहेत, आई बहिणी आहेत, त्यांच्यावर गुलामी लादली होती. आणि त्याच्यामुळे माझी आजी किंवा माझी आई ही शिक्षणापासून वंचित होती. जरी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा विचार महाराष्ट्राला दिला तरी तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला. आणि म्हणून माझी आजी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई हे दोघेही शिकल्या नाहीत आणि आई पण शिकली नाही. परंतु ज्यावेळी मी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं साहित्य वाचलं तेव्हा लक्षात आलं की स्त्री शिक्षण गावागावामध्ये पोहोचवणं ही आजही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून स्त्रियांचा जो अधिकार आहे तो अधिकार काय होता हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेवढे हे अप्रांत प्रदेशातली गावं आहेत, ठाणे, रायगड, पालघर,
मुंबई, नवी मुंबई इथली जी गावठाणं आहेत आगरी कोळी भंडाऱ्यांची, या गावांमध्ये प्रथम देवता, ऐतिहासिक देवता किंवा मातृ देवता ज्या आहेत त्या महिला आहेत. म्हणजे आमची एकविरा असेल, मुंबईची महालक्ष्मी असेल, जीवदानी माता असेल, आमच्या चौलमधली सीता माता असेल, ह्या सगळ्या माता आहेत, मातृदेवता आहेत. आमची केरू माता असेल, या सगळ्या त्या काळातल्या विद्वान भिक्खुणी होत्या आणि त्या परंपरा जी आहे ती मातृसत्ताक आहे. आणि म्हणून हा जो मातृसत्ताक विचार किंवा आम्ही कोली वंशाचे लोक भगवान बुद्धाची आई जी एकविरा, तिला महामाया म्हणतो, तिची जी परंपरा आहे ती फार पुरातन परंपरा आणि कोळी समाजाला किंवा आगरी समाजाला त्या परंपरेचा अभिमान आहे. आणि याच परंपरेने मी जी निरीक्षणं नोंदवली, मी खरं म्हणजे इतिहास संशोधक नाही किंवा विद्वान नाही किंवा महापंडित नाही, परंतु मी जी माझ्या समाजाची निरीक्षणं नोंदवली त्यामध्ये माझी आई ही माझी प्रेरणा होती. आणि ज्या पद्धतीने आई वडील मुंबईत काम करत असताना शेती करायची आणि शेतीचे होणारे जे सगळे संघर्ष आहेत ते करायची, त्यावरून मला असं माझ्या लक्षात असं आलं की आईसारखं शक्तिमान माझ्यासमोर कोणच नव्हतं. म्हणजे कुठल्याही देवापेक्षा, हनुमानापेक्षा, रामापेक्षा माझी आई ही अत्यंत बलवान आहे अशी माझी पक्की श्रद्धा झाली होती. आणि ती नजर मला आईच्या संस्काराने मिळाली. आणि तेव्हा मी लक्षात आलं की गावामध्ये ज्या सगळ्या मंदिरं आहेत त्यामध्ये गावदेवी किंवा ग्रामदेवता आहेत त्या प्रमुख होत्या. पुरुष ईश्वर म्हणजे राम कृष्ण हे आमच्या गावात नव्हते, ते मागवून आणले गेले. आणि मग आईला मानण्याची जी परंपरा आहे ती त्याची निरीक्षणं मी नोंदवली. या समाजामध्ये हुंडा घेण्याची परंपरा नाही, हुंडा घेण्याची वाईट पद्धत नाही. ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राला भंडावून सोडलेला आहे आणि हुंडाबळी महाराष्ट्रात प्रचंड जातात. ज्या ज्या उच्च जाती आहेत त्या उच्च जाती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जाती हुंड्याचं समर्थन करतात आणि लग्नामध्ये हुंडा घेतात. आणि हुंड्यासाठी प्रचंड छळ महिलांचा होतो, कधी कधी जाळलं जातं, खून पडतात. आणि 4 मुली असतील तर त्या मुली नकोत आणि म्हणून गर्भचारी चिकित्सा केली जाते. आणि मुलगी जर पोटात असेल तरी तिला गर्भातच मारण्याचं नवविज्ञान आणि धर्म एकत्र करून कोवळ्या मुलींचा गर्भातच खून करण्याचा प्रकार महाराष्ट्राने पाहिलेला आहे. बीड जिल्ह्यात अशा मशिनरी पकडल्या. खरं म्हणजे हे सगळं मनुस्मृतीचं तत्वज्ञानाने, मनुस्मृतीच्या तत्वज्ञानानं इथल्या महिलांचा नाश केलेला आहे. जन्माच्या अगोदर पण आणि जन्माच्या नंतर सुद्धा त्यांना शिक्षण आणि संपत्तीचे अधिकार नाकारण्याचं काम झालं. आणि यावर उपाय शोधताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण जीवन त्याला द्यावं लागलं. आणि ही जी आमच्या समाजात जी पद्धत आहे मातृसत्ताक पद्धतीची, महाराष्ट्रात आणि देशात कुठे नाही. आणि म्हणून याची नोंद मी केली. आणि त्यानुसार एकविरा ही कोणत्या वीराची आई आहे, म्हणजे आजकाल वीर कोणाला म्हटलं जातं तर ज्यांच्याकडे 156 आहे, कमरेला तलवार आहे किंवा सुरा आहे आणि ते हत्यार खुपसून समोरच्याचा जो खून करतो तो वीर, अशा प्रकारची चुकीची व्याख्या जनमानसात प्रचलित आहे. आपल्याला माहित आहे मागच्या काळामध्ये गँगस्टर जे मुंबईत होते त्यांचा गाजावाजा होता. अलीकडे सुद्धा अशा गँगस्टर लोकांनाच वीर म्हणण्याची पद्धत तरुणांमध्ये होती. परंतु भारत हे असं विकसित राष्ट्र आहे, 2000 वर्षापूर्वी कोणतंही शस्त्र नसलेल्या भगवान महावीरांना महावीर म्हटलं जायचं. आता खरं म्हणजे हा संशोधकाचा आणि अभ्यासाचा विषय आहे की ज्याच्या हातात कोणतं शस्त्र नाही तो वीर कसा काय. तर स्वतःतले जे दुर्गुण आहेत किंवा स्वतःतल्या ज्या वासना आहेत, चुकीच्या इच्छा आहेत, इंद्रिय वाहत जाणं किंवा इंद्रिय अनियंत्रित होणं, त्यांच्यावर जो विजय मिळतो तो जैन किंवा जीत, अशा प्रकारचं भगवान महावीरांनी व्याख्या केली. आणि याच पद्धतीनं भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं की शस्त्रांनी जगाला जिंकता येणार नाही, किंवा जसं हिटलरनी युद्ध केलं आणि जग जिंकण्याचा प्रकार केला तसं शक्य नाही. जर जगाला जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रेमाने जिंकता येतं आणि द्वेषाला प्रेमाने जिंका, करुणेने जिंका, असं भगवान बुद्धांनी संदेश दिला. आणि म्हणून भगवान बुद्धांची मावशी प्रजापिता हिने म्हटलेलं की हे भगवान बुद्धा, तुझं शासन हे जगातलं सर्वोत्तम शासन आहे. तर आपल्याला आता शासन म्हणजे काय, आता जे सरकार आहे ते शासन, मोदींचं शासन एवढंच माहित आहे की ज्यामध्ये सार्वजनिक प्रकल्प खाजगी उद्योजकांना विकणं, लोकांचं शोषण करणं, नोटबंदी करणं, असं अन्याय अत्याचार करणं म्हणजे शासन असं आपल्याला वाटतं. परंतु लोकशासनाबरोबरच स्वयंशासन जे आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि स्वतःच्या विकारांना जिंकणं, यालाच भगवान महावीर आणि भगवान बुद्धांनी वीरतेचं लक्षण म्हटलं. आणि म्हणून भगवान बुद्धांची आई महामाया, तिलाच एकविरा हे नाव पडलं असा आमचा विश्वास आहे. आणि या विश्वासानं कार्ले मंदिर किंवा एकविरा मंदिर हा लेण्यांचाच भाग आहे, अशा प्रकारचा विचार मी मागच्या 2005 सालापासून इथे प्रांत प्रदेशात मांडत आलेलो आहे. आणि भगवान बुद्धाची आई ही एकविरा, त्या कोली वंशाचे आम्ही लोक लग्नात हुंडा घेत नाही आणि घेणार नाही आणि देणार नाही आणि स्त्रियांचा आदर करू. आणि म्हणूनच आज तुम्ही पाहिलं असेल अंधेरीचं मरोळ मार्केट 5000 महिला चालवतात, सुक्या मच्छीचं मार्केट त्या महिला चालवतात. त्यातल्या राजश्रीताई भांजी या ज्या आमच्या महिला, ज्याला आम्ही आमच्या कोळ्यांच्या भाषेत कोळीन म्हणतो, ताई आहे आमची मोठी,
ती ताई आता पती नसताना 2 बोटी सांभाळते. एका बोटीवर 20 माणसं असतात, पगारी माणसं. समुद्रामध्ये त्या जातात तेव्हा त्याचा खर्च असतो एका 15 दिवसाचा साधारणपणे 2 लाख रुपये एवढा खर्च ती महिला करते. आणि अशा अनेक प्रकारच्या महिला आमच्या करंजा कोळीवाड्यात आहेत, मोरा कोळीवाड्यात आहेत आणि त्या स्वतंत्र अर्थव्यवस्था चालवतात. ही स्वतंत्र अर्थव्यवस्था चालवण्याची जी पद्धत आहे ही मनुस्मृतीला माहितीही नाही किंवा मनुस्मृतीला मान्य नव्हतीच. परंतु जे मनुवादी आहेत, पुण्यात बसलेत, ठाण्यात बसलेत, मुंबईत बसलेत, महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरात बसलेत, अशा लोकांना ही कोळणीची जी ताकद आहे, इथल्या आगरी कोळी महिलांची ताकद आहे ती माहीत नाही. आणि म्हणून हुंडा नाकारणं, अर्थव्यवस्था महिलांनी सांभाळणं, मुलींच्या जन्माचं स्वागत म्हणजे लग्नाच्या वरात ज्यावेळी येते त्यावेळी ती वरात अडवून आत्या म्हणजे आत्या म्हणण्यापेक्षा बहीण त्या नवऱ्याची सांगते आपल्या भावाला की तुला घरात यायचं असेल आपल्या पत्नीला घेऊन तर दारात प्रवेश करायचा असेल तू वचन दे, तुला होणारी पहिली मुलगी जी आहे किंवा तुला होणारी जी मुलगी आहे ती मला सून म्हणून देत असतील तरच तू घरात ये. हा मुलीच्या जन्माचा स्वागताचा संस्कार लग्नाच्या वरातीतच इथे होतो आणि म्हणून स्त्री जन्माचं स्वागत ह्या भागात होतं. आणि याचं प्रत्यंतर तुम्ही मुंबई परिसरातली कोळीवाडा गावठाणं पाहिली तर एकविरेला मानणारे सगळ्यांच्या लोकांमध्ये स्त्रीभ्रूण हत्या तुम्हाला दिसणार नाहीत. इथे मुलींचं फार कौतुक केलं जातं, लाडामध्ये त्यांना वाढवल्या जातात. आणि म्हणूनच वसईची मुलगी गाणं गाते की बाबा काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. रेती हा व्यवसाय सुद्धा आम्हाला मच्छीमारांचा, सागरपुत्रांचा आहे आणि रेतीमध्ये प्रचंड पैसा मागच्या काळात होता आणि हा रेतीचा धंदा रेती माफिया म्हणून बदनाम केला या महाराष्ट्राच्या सरकारने. महाराष्ट्रातले जे ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री आले यांनी आमच्यावर राग काढला आणि रेतीला माफिया म्हटलं, पर्यावरण विरोधी म्हटलं. खरं म्हणजे रेती हा निसर्गाला अनुकूल असलेला व्यवसाय. बंदरामधली रेती रोज काढावी लागते कारण तिथे मोठी जहाजं यायची असतील तर खाड्या खोल ठेवाव्या लागतात, मोठी मासे यायचे असतील तर खाड्या खोल ठेवाव्या लागतात. हा रेतीचा व्यवसाय सुद्धा महाराष्ट्राच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सर्वपक्षीय मराठा ब्राह्मण नेत्यांनी संपवलेला आहे. आणि हा रेतीचा व्यवसाय जेव्हा प्रचंड ह्यात म्हणजे तेजीत होता त्यावेळी त्या मुली गाणं गायच्या की काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. म्हणजे मला सुखी करणारा श्रीमंत नवरा पाहिजे. त्याचा रंग मी पाहत नाही, वर्ण मी पाहत नाही, जात मी पाहत नाही. इथली ही कोळ्यांची संस्कृती जात, धर्म, पंथ याच्यापेक्षा वेगळी झालेली आहे. आणि म्हणूनच 400 वर्षापूर्वी ज्यावेळी इथल्या पेशव्यांनी, इथल्या ब्राह्मणांनी आमच्यावर धार्मिक अत्याचार केले त्यावेळी धर्मांतर करण्याचा मोठा धाडसी निर्णय इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांनी केला होता. आणि आज जगाबरोबर जोडलेले ईस्ट इंडियन बांधव मुंबईत राहतात आणि आजही ते आमची कोलीय संस्कृती जपताना दिसतात. त्यांचे आणि आमचे बंधुत्वाचे प्रसंग, बंधुत्वाचे संबंध आहे ते मी तुम्हाला अभिमानाने सांगेन. आणि दुसरा जो संस्कार आहे की लग्नामध्ये लग्न लावण्याचं काम म्हणजे महिला पुरोहित. मागच्या काळात 1-2 वर्षापूर्वी बातमी वाचली होती, डोंबिवलीतल्या ब्राह्मण महिलांनी सांगितलं की आमच्याकडे लग्न लावणाऱ्या पुरोहित ब्राह्मण महिला आहेत. तर त्यांच्या दृष्टीने ती बातमी होती. त्या ब्राह्मण महिलांना हे माहित नाही की 2000 वर्षापासून कोळीवाड्यामध्ये लग्न या स्त्रिया लावतात. एवढंच नाही तर विधवा स्त्रिया आमच्याकडे लग्न लावण्याचा सन्मान त्यांना प्राप्त आहे. हे जे सगळे संस्कार आहेत भगवान बुद्धांच्या काळात अपरंत प्रदेशात 70 ते 80 लोक अरंत पदाला गेले होते आणि एवढ्या उच्च कोटीला पोहोचलेले इथले जे भगिनी आहेत किंवा भिक्खुणी आहेत आणि भिक्खू आहेत त्याचा परिणाम म्हणून इथे मातृसत्ताक संस्कृती कोकणामध्ये पाहायला मिळते. आणि या संस्कृतीचं प्रतीक ही आई एकविरा आहे. अशा प्रकारची मांडणी मी केली. याला प्रचंड विरोध झाला. विरोध तर नेहमीच होतो, चांगल्या गोष्टीला विरोध होतो. माझ्या डोक्यावर असलेली काळी टोपी नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळे ज्या दिवशी मला बाळासाहेब आंबेडकरांचा माझा संपर्क झाला आणि बाळासाहेब आंबेडकरांचं जे धोरण आहे इथल्या मायक्रो ओबीसीला पुढे आणण्याचं, आणि त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की तुमचा जो प्रश्न आहे मुंबईच्या गावठाणांचा, पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि इथल्या घरांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं विचारपीठ मी तुमच्या हातात देतो. आणि मी बाळासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देईन. कल्याणच्या सभेमध्ये त्यांनी मला त्या सभेत बोलण्याची संधी दिली. म्हणजे मी खरोखर सांगतो तुम्हाला की ओबीसीसाठी कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमच्याच भागात हा पक्ष विचारपीठावर आमचे प्रश्न मांडण्याची संधी देत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून हे सगळे राजकीय पक्ष मनुवादीच आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीने त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला, कल्याणच्या सभेत मला बोलायची संधी दिली. आणि त्यावेळी ही जी कोळी टोपी आहे ती आजोबांपासून माझ्या पिढीत घातली जाते. आणि ही कोळी टोपी हे आगरी कोळी, भंडारी, कोळी वंशाचाच प्रतीक आहे, लोकांच्या नजरेत येणार. आणि ते प्रतीक मी पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांच्या डोक्यात घातलं, आमच्या एका बौद्ध बांधवांच्या डोक्यात घातलं. आणि हीच टोपी आम्ही आदरणीय बॅरिस्टर ओवैसींच्या डोक्यात घातली. आणि त्यावेळी आम्ही सांगितलं की आमचे धार्मिक अधिकार आहेत, हे आम्ही कोलीय वंशाचे लोक, आमचे धार्मिक अधिकार आम्ही कधीही ब्राह्मणांच्या हातात देणार नाही.
कोळी टोपी हे आमचा धार्मिक अस्मितेचं प्रतीक आहे आणि ही कोळी टोपी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेपासून अरब राष्ट्रांपर्यंत सगळ्या जगात पोहोचवलेली आहे. जपानपासून सगळ्या बौद्ध राष्ट्रांमध्ये बौद्ध काळात सम्राट अशोकाच्या काळापासून आम्ही टोपी घालून जगभर गेलेलो आहोत. आणि हे डायरेक्ट झालं तर हा ऐकायला येते सगळ्यांना. आता आता आवाज येतोय? आता आवाज येतोय का? येतोय? बंद कर. तर ही जेव्हा आता आवाज येतोय का? आता येतोय आवाज? आवाज येत असेल तर आवाज येतोय असं सांगा. येतोय आवाज? आवाज येतोय का? पुण्यात येतोय का आवाज? हा. तर ही कोळी टोपी ज्यावेळी घातली बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात, त्यावेळी सुद्धा प्रचंड टीका, हजारो लोकांनी माझ्यावर टीका केली आणि आमचा धर्म बुडवला अशा प्रकारची टीका केली. परंतु जे लोक जागतिक व्यापारी आहेत, जे लोक जागतिक आहेत, कारण आम्ही मुंबईच्या समुद्रकिनारे राहतो, त्याचा अर्थच तो आहे की आम्ही जागतिक आहोत. कारण मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. ते काय पुणे किंवा बारामती किंवा नागपूर सुद्धा नाहीये. आम्ही जगाशी जोडलेले आहोत. वेगवेगळे धर्म, जाती, म्हणजे मुंबईमध्ये मोगल आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. या सगळ्यांशी मैत्री कशी करायची आणि या किनाऱ्यावर टिकून कसं राहायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळापासून आम्ही जाणतो. आम्ही जागतिक लोक आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासकारांना ही मातृसत्ताक संस्कृती आजही कळलेली नाही. आणि म्हणून एकवीर आई ही बलकवडे नावाचे इतिहासकार पुण्यातले आहेत. त्यांनी माझ्याशी वाद घातला आणि सांगितलं की पाटील साहेब, ही एकवीरा ही परशुरामाची आई. तेव्हा मी त्यांना सांगितलं की ही परशुरामाची आई होऊ शकत नाही. कारण परशुराम हा वीर सुद्धा नाही ज्यांनी आपल्या आईचं मुंडकं कुऱ्हाडीने उडवलं आणि आईला ठार केलं. याला माणूस पण म्हणता येत नाही. किंवा कुत्रा आणि मांजरं ही सुद्धा प्राणी सुद्धा आपल्या आईशी असं वागत नाही. म्हणजे एखाद्या कुत्र्याची आई रस्त्यात अपघातात वारली तर त्या मेलेल्या आईभोवती ती पिलं दिवसभर रडत असल्याचे आपण पाहिले, विदारक दृश्य पाहिलेलं आहे. माकडाच्या बाबतीत पाहिलेलं आहे. परंतु असा माणूस की ज्याने आपल्या आईचं मुंडकं उडवलं आणि त्या आईवर संशय त्याच्या वडिलांनी घेतला आणि म्हणून ते जमदग्नी मुनींनी सांगितलं म्हणून ते मुंडकं उडवलं. तर हा परशुराम हा पुरुषसत्ताक वृत्तीचं प्रतीक आहे. तो मातृसंस्थेचा विरोधक आहे किंवा आईचा विरोधक आहे. तो आईला मानणारे आम्ही आगरी कोळी लोक, आईला देवापेक्षा सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही खऱ्या अर्थाने वैचारिक वंशज आहोत. आणि ते अशा परशुरामाला मानतील का? आणि म्हणून परशुरामाची आई एकवीरा आहे किंवा रेणुका आहे हे फिलॉसॉफी इथे मांडली गेली. आ साळुंके नावाचे मोठे लेखक आहेत, त्यांना सुद्धा असं वाटलं की एकवीरा ही परशुरामाची आई असेल. परंतु त्यांना मी प्रत्यक्ष भेटीत सांगितलं की आपण आगरी कोळी वाड्यामध्ये यावं, तुम्ही आगरी कोळी संस्कृतीचा अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला कळेल की आगरी कोळी हे मातृसत्ताक आहेत. खरं म्हणजे हा संस्कार मराठा समाजात सुद्धा नाही आणि म्हणून ते आजही हुंडा घेतात. जर आम्ही जय जिजाऊ आणि जय सावित्री म्हणू शकत असू तर पहिल्यांदा आम्ही हुंडा बंद केला पाहिजे. जर आपण भगवान बुद्धाला म्हणत असू तर दारू आणि तंबाखू बंद केला पाहिजे. परंतु अशा दृष्टीने, आचरणाच्या दृष्टीने धम्म कोणी सांगत नाही. आणि म्हणूनच या धम्माची मुळं शोधण्याचं काम अप्रांत प्रदेशात मी केलं आणि त्यानुसार आम्हाला हे सगळं सापडलं. आणि विधवा स्त्रिया इथे लग्न लावू शकतात, पुरोहिताचा मान घेतात, हे कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नसेल. तर तुम्हाला मी सांगतो की ही पोळी साजूक तुपातली अशा प्रकारचं एक गाणं आपल्याकडे लोकप्रिय आहे. या गाण्यामध्ये गाण्याची सुरुवात जी करते ती गायिका म्हणजे धवलारीण असते. आणि ही धवलारीण पाहायची असेल तुम्ही आमच्याकडे लग्नाला येऊ शकता, हळदीला येऊ शकता, तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याच्यामुळे महिला पुरोहित हा धार्मिक मान खरं म्हणजे आगरी कोळी कराडी समाजाच्या घरामध्ये आहे आणि तो एकवीरा आईची संस्कृती आहे. आणि आपल्याला माहिती आहे जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये स्वतंत्र भिक्खुनी संघ असं दिसत नाही. म्हणजे जैन धर्मामध्ये आहे आणि बौद्ध धर्मामध्ये आहे. आणि धर्मामध्ये अशा प्रकारचं मुक्ती किंवा अरंत होण्याचा मान स्त्रियांना देणारे प्रथम क्रांतिकारक हे भगवान बुद्ध होते. आणि म्हणूनच भगवान बुद्धांची जी मावशी आहे प्रजापिता, तिने चिवर घेतलेला आहे किंवा ती भिक्खुणी झालेली आहे. त्यामुळे एकवीरा आईचं मंदिर हे हिंदू मंदिर आहे. त्यांना माझं सांगणं आहे की एकवीरा आई तुम्हाला फक्त समोरून दिसते, तिच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे समोरून एकवीरा आई दिसते तर तिच्या डाव्या बाजूला प्रजापित्याचं आतमध्ये मंदिर आहे किंवा प्रजापितीची मूर्ती आहे.
ही कोण आहे यांनी आपण आज जाऊन अभ्यास करावा. तर ती प्रजापिता आहे आणि त्या प्रजापितेला भेटण्यासाठी, त्या भिक्खुणीला भेटण्यासाठी एका दिवशी जैन साध्वीनी किंवा जैन भिक्खुणी संघ आला होता. तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्ही इथे का आलात. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रजापिता जी भगवान बुद्धांची मावशी आहे तिला भेटायला आम्ही आलेलो आहोत, कारण तिच्या मागणीवरून भगवान बुद्धांनी भिक्खुणी संघाची स्थापना केली होती. तर ही जी पद्धत आहे आमच्याकडे धवलारीने आली, ही सुद्धा एकविरा आईच्या परंपरेने आली. आणि एकविरा आईचं मंदिर हे अतिक्रमण किंवा हिंदू मंदिर आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण सांगतो तुम्हाला की कारल्याच्या लेण्यामध्ये जो चैत्य स्तूप आहे त्या स्तूपाला फेरी मारून आम्ही जावळ काढण्याचा विधी आमच्याकडे घराघरात आगरी कोळ्यांमध्ये आहे. आताच्या बौद्ध बांधवांना ती अंधश्रद्धा वाटली, परंतु त्यांना मी हे सांगतो की बालाजीला सुद्धा लोक केस काढतात. आता बालाजीची मूर्ती भगवान बुद्धाची मूर्ती आहे. श्रामणेर व्हायला जे लोक जातात तेच डोक्यावरचे पूर्ण केस काढतात, शेंडी ठेवत नाही. शेंडी ठेवणं हा हिंदू संस्कार असू शकतो किंवा आहे, तो ब्राह्मणी संस्कार आहे, वैदिक संस्कार आहे, पण पूर्ण केस काढणे हे बौद्ध संस्कारात आहे. आणि म्हणून कारले लेण्यांच्या आतमध्ये जाऊन स्तूपाला फेरी मारून आम्ही जावळ काढणारी लोक, खरं म्हणजे अशा प्रकारचा हिंदू धर्मामध्ये विधीच नाही. हा बौद्ध विधी आहे आणि हा विधी चालायचा, पण लेणी संरक्षक काही लोकांनी याला अंधश्रद्धा मानली आणि तो तिथे जायला बंदी घातली आगरी कोळ्यांवर. हे खरं म्हणजे अभ्यास नसण्याचं कारण. आणि म्हणून ही सगळी आगरी कोळ्यांची संस्कृती सांगितल्यानंतर मी आता मुख्य विषयाकडे वळतो की मला कल्पना आहे की सगळं बौद्ध लेण्यांचं दैवतीकरण किंवा वैदिकीकरण, हिंदूकरण झालेलं आहे. त्याचं कारण आहे बौद्ध धर्माचा ऱ्हास या देशामध्ये झाला, हे वास्तव आहे, ते नाकारता येणार नाही. परंतु जगामध्ये हा बौद्ध धर्म आहे आणि जगाने हे मान्य केलंय की बौद्ध धर्माचा उगम हा भारतात झाला आणि भगवान बुद्धांचं जन्मस्थान हे भारतात आहे. याचाच अर्थ आहे की भारतातल्या प्रत्येक मंदिराच्या, प्रत्येक वास्तूच्या ठिकाणी, गडकिल्ल्यांच्या ठिकाणी बौद्ध लेणीच आहेत, हे वास्तव आहे. आणि लॉर्ड कनिंगहम यांनी ते संशोधन करून मान्य केलेलं आहे. मग असं असताना तिथे काही लोकांनी शेंदूर फेकला किंवा हिंदू मूर्ती बसवली तर लेण्यांचं स्वरूप बदलत नाही, कारण बौद्ध वास्तुशास्त्र हे वेगळं आहे. जिथे जिथे बौद्ध लेण्या आहेत तिथे पाण्याचं टाका आहे, पाणी प्यायची सोय आहे. हिंदू मंदिरांमध्ये अशी आता सुद्धा पाणी पोचलेलं नाही, शाळेमध्ये पण पोचलेलं नाही, परंतु बौद्ध लेणी जिथे जिथे आहे तिथे पाणी आहे. माझ्या गावामध्ये चौलला, माझ्या जन्मगावी चिंचोटीला लेणी आहेत, तिथे वर्षभर पाणी असतं आणि अशा ठिकाणी ती लेणी आहेत. एवढ्या उंचावर पाणी कसं असू शकतो आणि खाली गावामध्ये पाण्याचा दुष्काळ का, हा विचार केल्यानंतर बौद्ध वास्तुशास्त्र हे हिंदू वास्तुशास्त्रापेक्षा फार वेगळं आहे, शेकडो कोस दूर आहे. मानवी जीवनाचा म्हणजे पाणी हा अविभाज्य भाग आहे, पाणी हे जीवन आहे आणि ते पाणी लेण्यामध्ये असलं पाहिजे, हा तो वास्तुशास्त्राचा सगळ्यात मोठा जो घटक आहे किंवा सगळ्यात मोठं संशोधन आहे की जगातल्या सगळ्या मानववंश शास्त्रज्ञांना धक्का बसावा असं संशोधन आहे की बौद्ध लेण्यामध्ये पाणी आहे. मी उरणला आता जिथे राहतो तिथे सुद्धा जी लेणी आहे त्या लेण्यामध्ये आजही पाणी पाहायला मिळतं. 24 तास वर्षभर पाणी असतं. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने मागासवर्गीय, ओबीसी, एसटी लोकांवर प्रचंड अन्याय केला आणि हा अन्याय उघड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं आंदोलन करून दाखवलं की इथला मराठा, इथला ब्राह्मण, इथला व्यापारी हा इथल्या मागासवर्गीय लोकांना पाणी पिऊ देत नाही असा हा महान वाटणारा देश अत्यंत नालायक लोकांचा, नालायक शासकांचा, नालायक धर्मवाद्यांचा देश आहे. आणि हे उघड 14 तळ्याच्या आंदोलनातून झालं. परंतु प्रत्येक बौद्ध लेण्यामध्ये पाणी आहे, कारण बौद्ध लेणी ही कुठल्या धर्माचं ठिकाण नव्हतं. आणि अशा प्रकारची लेणी सगळे पाहिल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की सगळी धरणं आणि कालवे पश्चिम महाराष्ट्रात काढले गेले, ऊसाची शेती केली गेली. महाराष्ट्राचं 60% पाणी मराठा समाजाच्या ऊस कारखानादारांनी वापरलं आणि कोकणामध्ये धरणं नाहीत. तेव्हा हे सगळे ब्राह्मण शास्त्रज्ञ सांगायचे की कोकणामध्ये आम्ही धरणं यासाठी बांधत नाही की कोकण हा ज्वालामुखीने आणि यांनी आपल्या भूकंपाने तयार झालेला प्रदेश आहे, इथे कधीही ज्वालामुखी उद्भवू शकतो आणि म्हणून इथे धरण बांधणे धोकादायक आहे. या सगळ्या पाण्यावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना माझं ओपन चॅलेंज आहे, अरे मूर्खानो, मागच्या 2500 वर्षात जर इथे कोकणामध्ये जर अशा प्रकारे ज्वालामुखी आणि भूकंप झाले असते तर बौद्ध लेण्यामधलं जे आज पाणी आहे ते पाणी दिसलंच नसतं. कारण जे पाणी आहे ते पाणी याचं प्रतीक आहे की इथे भूकंप झालेच नाहीत. इथला दगड अत्यंत कठीण आहे, जो लेण्यांचा दगड आहे आणि त्या दगडामध्ये कधी भूकंप झाले नाहीत म्हणून उरणमध्ये पाणी दिसतं. आमच्या किरुमाता लेण्या पाडल्या तिथे पाणी आहेत. जेवढ्या मुंबईमध्ये लेण्या आहेत त्या सगळ्या लेण्यांमध्ये पाण्याची टाकी आहे. हे बौद्ध वास्तुशास्त्र आहे, ते हिंदूंचं किंवा वैदिकांचं वास्तुशास्त्र नाही. कारण पाणी नाकारणारे लोक मंदिरातच काय शाळेमध्ये सुद्धा पाणी ठेवत नाहीत. आणि राजस्थानच्या सारख्या ठिकाणी एखादा विद्यार्थी त्या माठातलं पाणी प्यायला गेला शिक्षकाच्या, उच्चवर्णीय शिक्षकाच्या, तर त्याला ठार केल्याची घटना ही भारतातच घडू शकते. इतक्या नालायक लोकांचा देश आहे. आणि म्हणून एकवीरा आई ही मातृसत्ताक आहे, ती भगवान बुद्धांचीच आई आहे. एक वीर म्हणजे भगवान बुद्ध, अशा प्रकारचं विचार मी मागच्या काळात मांडत आलो आणि या समाजाला मान्य नसताना मांडत आलो. कारण मला जे कळलेलं आहे ते वास्तव असं आहे की कदाचित आपला
हा जन्म अधुरा आहे त्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका आयुष्यात केलेला आहे. या देशामधला 2000 वर्षापूर्वीचा मातीत गाडलेला बौद्ध धम्म जो मानवतेचं जीवनाचा मार्ग आहे तो आम्हाला दिला. त्यासाठी प्रचंड हाल अपेष्टा आणि जीवनाचा जो अंतिम काळ आहे त्या काळात त्यांचा तो होता. त्यांना जर आणखी आयुष्य भेटलं असतं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी उघड केल्या असत्या. कारण मला असं आठवतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळ्यांच्या घरी 25-25 दिवस राहून जी आंदोलनं रायगड जिल्ह्यात केली आणि त्या आंदोलनामध्ये आगरी कोळी भंडारी कुणबी बाबासाहेबांच्या पाठीमागं ढालीसारखा उभा होता आणि त्यामुळे ही कोकणात आंदोलन यशस्वी झाली. ही बाकीच्या महाराष्ट्रात होऊच शकत नाही. म्हणजे कुळ कायद्याचं आंदोलन असेल किंवा पाणी हक्काचं आंदोलन असेल 14 तळ्याचं किंवा मनुस्मृती दहन असेल, ही आंदोलनं महाराष्ट्रात इतरत्र होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये उच्च जातींचा प्रभाव आहे आणि कोकणामध्ये मागासवर्गीय जाती आहेत, ओबीसी जाती आहेत. यांनी अत्यंत पोलादी कवच बाबासाहेब आंबेडकरांच्या भोवती उभं केलं होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांची आंदोलनं ही कोकणामध्ये अधिक प्रमाणात दिसतात. आणि या आंदोलनाचं प्रतीक रायगडचं जसं रायगड किल्ला आहे तो बौद्ध लेण्याचाच भाग आहे. कारण तिथे सुद्धा पाण्याची टाकी आहेत, नंतर त्या भिंती घातलेल्या आहेत आणि त्या सागरी मार्गावर बौद्ध लेण्या सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून जेवढे कडकिल्ले कोकणामध्ये आहेत त्या पूर्वीच्या बौद्ध लेण्याच आहेत. किल्ले हे नंतर फक्त भिंती घातलेले आहेत, दरवाजे लावलेले आहेत, परंतु ती बौद्ध व्यापारी केंद्र आहेत, आंतरराष्ट्रीय केंद्र आहेत. आणि म्हणून घारापुरीला आज तुम्ही गेलात लेण्यावर 97% आगरी कोळी लोक तिथे आहेत. आज बरेच जण सिद्धांत म्हणतात पैठणवरून आगरी आले, इकडून कोळी आले. अजिबात नाही. या अप्रांत भूमीचे अनादी काळापासूनचे भूमिपुत्र आम्ही आहोत आणि आजही तिथे आहोत. आणि आम्ही सम्राट अशोकाच्या काळातले सागरपुत्र आहोत, आरमारी लोक आहोत आणि भगवान बुद्धाचे आम्ही मामा आहोत. ह्याच विचाराने एकविरा आईचा विचार मी तिथे मांडला. आमचे मागचे अध्यक्ष होते देवस्थानचे अनंत तरे, यांना सुद्धा हे सांगितलेलं की एकविरा आई बुद्धाची आई आहे आणि ही अत्यंत वैज्ञानिक आहे. म्हणून त्या मंदिराच्या पेटीवर ज्यावेळी तिथल्या स्थानिक मराठा समाजाने दावा केला की हे आमची पेटी आहे, त्यांना सांगितलं की या पेटीतले 99 पैसे आगरी कोळ्यांचे. चुकून माकून एखादा परदेशी किंवा भाविक चुकून आला किंवा लेणीचा अभ्यासक आला तर तो पेटीत पैसे टाकतो, परंतु 99 पैसे जर आगरी कोळ्यांचे असतील तर ती जी ट्रस्ट आहे ती आगरी कोळ्यांचीच असली पाहिजे असा युक्तिवाद केला. परंतु जिथे पैसा आहे तिथे पूर्वी फक्त ब्राह्मण यायचे, आता मराठे पण येतात. त्याच्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असेल या मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार करू. परंतु ते एकनाथ शिंदेने लक्षात घ्यावं, जसं हिंदुत्ववादी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पराभव इथल्या रायगडच्या भूमिपुत्रांनी केला, तोच भूमिपुत्र तुमच्या ह्या हिंदू मंदिर म्हणून त्याचा विकास करणार असेल तर पराभव आम्ही करू. कारण हे मंदिर हिंदू नाही तर ते बौद्ध मंदिर आहे आणि बुद्धाची जी संस्कृती आहे स्त्रियांना अधिकार देण्याची तीच आमची संस्कृती आहे. जरी आमच्या लोकांना आज मान्य नसेल तरी ते सांगण्याचा प्रयत्न माझा असेल. जे शक्य म्हणजे बाबासाहेबांनी नेतृत्वाची व्याख्या अशी केलेली आहे की लोकांना आवडणारी भाषणं सगळेच नेते करतात आणि लोकप्रिय होतात, परंतु बाबासाहेब सांगतात की लोकांना आवडत नाही परंतु लोकांच्या जीवनाला लोकांच्या आरोग्याला जे अनुकूल आहे, जे सत्यवचन आहे, जे विवेक बुद्धीला पटतंय ते लोकांना विरोध असून सुद्धा सांगतो तोच खरा नेता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले सगळ्यात सर्वोच्च आणि श्रेष्ठ नेते आहेत. त्यांचं नेतृत्व तुम्हाला मान्य असेल तर लोकांना लेण्यांमधलं सत्य सांगणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लेण्यांमध्ये भांडण न करता आता जे लेणी अभ्यासक आहेत ते असं सांगतात कुठे गेल्यानंतर तिथे गुलाल उधळलाय, तिथे फुलं ठेवली किंवा तिथे काहीतरी हिंदू असं प्रतीक ठेवलंय म्हणून ती लेणी दैवतीकरण झालं किंवा भ्रष्ट झाली. हा विचार कसा पुन्हा आहे की जसं पूर्वी पाव ठेवला की धर्मांतर व्हायचं, लोक ख्रिश्चन व्हायचे, मुसलमान व्हायचे किंवा अस्पृश्यतेचं जी शिवी आपल्याला दिली होती ती पण तशीच होती. तर ह्या केवळ अंधश्रद्धा आहेत, म्हणजे धार्मिक अंधश्रद्धा. माझं असं म्हणणं आहे की बौद्ध लेण्यांचा जी बांधणी आहे त्याचं वास्तुशास्त्र आहे हे जगातल्या सगळ्या इतिहासकारांना पण कळायला लागलं आणि छोट्या छोट्या मुलांना पण कळायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणी गुलाल उधळला की लेणी भ्रष्ट होत नाहीत किंवा लेण्यांचं मूळ स्वरूप आहे ते बदलत नाही. आपण एवढ्याने घाबरू नये, कारण भगवान बुद्धांनी अशा प्रकारचे देव किंवा दैवतीकरण किंवा देवता, चमत्कारिक देवता, धर्म किंवा चमत्कार, स्वर्ग, नरक हे सगळं नाकारलेलं आहे. आणि असं नाकारलेलं असताना आपण पूर्णतः वैज्ञानिक असलं पाहिजे. आणि असं कोणी ते पूजा अर्चा करत असेल तर त्या लोकांना खरा धम्म आहे तो सांगायचा कोणी, ती सांगायची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून मी काल एक गाणी ऐकत होतो दिवाळी पहाटेची. औरंगाबाद मधला एक ब्राह्मण तिथे सूत्रसंचालन करत होता आणि त्यांनी सुद्धा त्या सूत्रसंचालनामध्ये एक टोमणा मारला. खरं तो टोमणा आहे तो आंबेडकरवाद्याने. तो असं म्हणत होता की बघा ना की लोक प्रचार करतात की ब्राह्मणांनी इथल्या मागासवर्गीयांना शिक्षण नाकारलं. तर शिक्षण जर नाकारलं होतं चोखामेळ्यांनी हा अभंग कसा लिहिला असेल ज्यामध्ये भागवत धर्माचा, गीतेचा उल्लेख आहे आणि अबीर गुळाला हा अभंग चोखामेळ्याचा आहे आणि त्यांनी तो अभंग कसा लिहिला असेल आम्ही पायरीचे भक्त वगैरे आहोत. तर त्यावेळी शिक्षण आम्ही नाकारलंच नव्हतं अशा प्रकारचा युक्तिवाद तो ब्राह्मण करत होता. परंतु आपल्याला सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे
सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले यांचा संघर्ष शिक्षणाचा पाहिला किंवा बाबासाहेबांचा पाहिला, तर ब्राह्मणांनी इथल्या लोकांना शिक्षण पूर्वी नाकारलं होतं आणि आजही नाकारलं जात आहे. आणि म्हणूनच उत्तर भारतामध्ये या ब्राह्मण्याविरुद्ध प्रचंड मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यांनी 22 प्रतिज्ञा घेऊन अशा प्रकारच्या लोकांचे देव सुद्धा नाकारण्याचं एक भयंकर असा प्रकार, म्हणजे भयंकर असं मोठं आंदोलन उत्तर भारतात सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे हे आंदोलन आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, पण आपण मागे पडलेलो आहोत. पण उत्तर भारतातल्या लोकांचं, मागासवर्गीय लोकांचं आपण अभिनंदन करूया, कौतुक करूया. तर त्या ब्राह्मणांनी तो टोमणा मारला की आम्ही शिक्षण नाकारलं नव्हतं, कारण चोखा मुलांसारखे मागासवर्गीय संत सुद्धा असे अभंग मग कसे करू शकतात, अशा प्रकारचा त्याचा युक्तिवाद होता. परंतु त्याला हे माहीत नाही की भगवान बुद्ध सुद्धा कुठल्या शाळेत गेले नव्हते किंवा संत तुकाराम महाराज कुठल्याही तुमच्या पुणे विद्यापीठाच्या शाळेत गेले नव्हते, परंतु त्यांचं जे सामाजिक अनुभव, सामाजिक निरीक्षण होती आणि त्याच्यामुळे ते मौखिक अभंग गाऊन सुद्धा मोठे झाले होते. आणि हे आपल्या बहुजन समाजाचं वास्तव होतं. आजही आगरी कोळी भंडारी शिक्षणामध्ये कमी असतील, परंतु ती जी बोट बांधतात समुद्रामध्ये आणि ती जी बोट मोठ्या मोठ्या लाटांमध्ये जाऊन परत येते, अशा प्रकारचं वास्तु विशारद एकही ब्राह्मणांमध्ये नाही. या सगळ्या देशातल्या ब्राह्मण, मराठा आणि वैश्य वास्तुविशारदांना किंवा इंजिनियर्सना आता ओपन चॅलेंज आहे. आमचा अशिक्षित कोळी बांधव जी बोट बांधतो ती समुद्रात जाते आणि जग फिरून येते, ही हिंमत तुमच्यामध्ये असेल, कौशल्य असेल तर तुम्ही समोर या, अशा प्रकारचं ओपन चॅलेंज आम्ही करतो. त्यामुळे हे क्रमिक शिक्षण किंवा ब्राह्मणी शिक्षण किंवा संस्कृत हेच शिक्षणाचा आदर्श आहे अशा प्रकारचा भाग नाही. परंतु हे उदाहरण मी यासाठी दिलं की त्या ब्राह्मणांनी जो टोमणा मारला तो टोमणा आपल्या आंबेडकरवाद्यांना मारला की तुम्ही उगाच प्रचार करताय ब्राह्मणांच्या विरुद्ध, आम्ही शिक्षण नाकारलं नव्हतं. परंतु या टोमण्याचा उपयोग करून मी सांगेन की या ब्राह्मणांनी देशाला गुलाम केलं होतं, हे वास्तव आहे. आणि ते गुलामीतून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज या महान प्रबोधनकारांनी केलं, प्रबोधनकार ठाकरेंनी केलं. आणि आज ती जबाबदारी जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यांच्यावर आलेली आहे. आता मी जन्माने हिंदू आहे, आगरी आहे, ओबीसी आहे, परंतु मी स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो. आणि म्हणून लेण्यांमध्ये लेणी काय प्रकार आहे, पुरातत्व शास्त्र काय आहे, किंवा लेण्यांचा इतिहास किती आहे, त्या लेण्यांमध्ये जे पंचशील सांगितलेलं आहे, अष्टशील सांगितलेलं आहे, ते सांगायचं कोणी? ते ब्राह्मण सांगतील का? कारल्याला तुम्ही गेल्यानंतर पंचशील तुम्हीच सांगायचं आहे. अरे आगरी कोळ्यांना तुम्ही दारू पिऊ नका, कोणी सांगणार? आगरी कोळ्यांमध्ये आम्ही अनंत तऱ्हेंना सांगून मी 25 बॅनर लावले होते की इथे येताना कोणी दारू पिऊन येऊ नका, कारण दारू पिऊन आला तर तुमच्या गाडीला अपघात होईल, असं आम्ही सांगितलं होतं. परंतु तो पंचशिलाचा भाग आहे हा आपल्या बौद्ध बांधवांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून लेण्यांमध्ये जी हजारो दुकानं तिथे आहे, त्या दुकानामध्ये एकतरी पुस्तकाचं दुकान पुण्यातल्या बौद्ध बांधवांनी सुरू करावं. तिथे बुद्ध आणि त्यांचा धम्म असेल किंवा इतर जी प्रबोधनपर पुस्तकं आहेत ते विक्रीला ठेवली पाहिजे. तिथले लोक फक्त गुळाने अबीर विकतात. हे कोणाचं अपयश आहे? आमचं अपयश आहे. कारण आम्ही जर प्रबोधन केले नाही तर लेणी लोकांना समजतील कशी? आणि मग जसे हिंदू लोक अयोध्यासारख्या बौद्ध स्थानाला रामाचं मंदिर म्हणतात आणि तिथली मस्जिद पण पाडतात आणि बौद्ध लेण्यांचा पण नाश करतात आणि तिथे नसलेल्या रामाचं मंदिर उभं करतात, हा जसा अतिरेकाचा भाग आहे, हा दंगलीचा भाग आहे, तशा प्रकारची दंगल आम्ही पण केली पाहिजे का असं आपल्याला म्हणायचं का? तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून बौद्ध लेण्यांचा अर्थ सांगायची जबाबदारी मी म्हणत नाही की फक्त बौद्ध बांधवांचे. अनेक हिंदू लोक आज आंबेडकरवादी आहेत, कदाचित ते बौद्ध धर्म स्वीकारला नसेल, तर त्या सगळ्या आंबेडकरवाद्यांचं कर्तव्य हे ठरतं की लेण्यांचा अर्थ आम्ही सांगितला पाहिजे. हा जर लेण्यांचा अर्थ या एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांना जर आपण सांगितला, जी आता हिंदू टिळा लावून इथे राजकारण करतात, किंवा देवेंद्र फडणवीसांना सांगितला, तर त्या बौद्ध लेण्यांचा भाग असलेल्या एकविरा आईचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रश्न येत नाही. कारण तो जीर्णोद्धार त्यांनी केला तर ती एकविरा ही बुद्धाचीच आई आहे याचा प्रचार आम्ही अत्यंत मोठ्या ताकदीने अगोदर पण केला आणि करू. आणि त्यामुळे त्या भानगडीत पडणार नाही, परंतु त्यांना आपल्या लोकांमध्ये भांडण लावायचं आहे. आणि म्हणून मी भगवान बुद्धांचा मैत्रीचा संदेश आहे, तो मैत्रीचा संदेश देत आलो. आम्ही इथे आमचे जे नेते होते नारायण नागू पाटील, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर खोती आंदोलनात, चौदार तळ्याच्या आंदोलनात काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सहकारी इतर ओबीसी जातीमध्ये पण होते, जसे भंडारी समाजाचे शिके बोले आहेत, त्यांना सुद्धा मांडीवर बाबासाहेबांनी घेतलं होतं. या सगळ्या नेत्यांचा परिचय आजच्या आंबेडकरी चळवळीला नाही. आणि म्हणून दिबा पाटलांच्या घरी मी आदरणीय महाराष्ट्राचे लोकशाही संभाजीदादा भगत यांना आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराला घेऊन गेलो. त्यावेळी दिबा पाटलांच्या घरात त्यांनी जे वास्तव पाहिलं ते पाहून त्यांना धक्का बसला. तिथे काय होतं? तिथे एकही देवाची मूर्ती नव्हती. ज्या 5 हुतात्म्यांना गोळ्या घालण्याचं काम वसंतदादा या मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या, हजारो लोकांना जखमी केलं, ते 5 हुतात्म्यांचे फोटो लोकनेते दिबा पाटलांनी आपल्या घरामध्ये लावले होते आणि ते फोटो देवांच्या जागी होते. दिबा पाटलांच्या शेतकरी आंदोलनात रक्त सांडणारे, प्राण त्यागणारे कार्यकर्ते हेच तुमचे ईश्वर आहेत हे सांगण्याचा काम, माणूसच हा तुमचा मार्गदाता आहे, हे काम दिबा पाटील साहेबांनी केलं. आणि सगळ्यात प्रथम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि भगवान बुद्धांनी सुद्धा केलं. भगवान बुद्धांनी स्वर्ग नाकारला होता, आत्मा नाकारला होता, चमत्कार नाकारला होता. त्याच भगवान बुद्धांची मूर्ती दिबा पाटलांच्या घरात
संभाजीदादा भगत यांनी पाहिली. आणिच बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भिंतीवर पाहिला, त्याच पद्धतीने महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा फोटो पाहिला. हे पाहिल्यानंतर संभाजीदादा म्हटले की मला यायला इथे उशीर झाला. हा उशीर केवळ संभाजीदादांना झाला नाही तर सगळ्या बौद्ध बांधवांना झालेला आहे. अशा प्रकारचे नरवीर या कोकणातल्या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घडविले होते. आणि यातच दत्ता पाटील आहेत जे कुठल्याही देवस्थानाला त्यांनी 1 रुपयाची देणगी दिली नाही, प्रबोधनाचं जीवन जगले. आणि त्यांच्या नातवंडांची नावात एकाचं नाव आहे सिद्धार्थ आणि दुसऱ्याचं नाव गौतम आहे. आणि 108 शाळा बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या संस्कारामुळे जे आज चालतात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, परंतु आचरणात कोणी आणलेला आहे तर मी अभिमानाने सांगेन होय, आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी तो आचरणात आणला. आणि भूमिहीन असलेल्या लोकांनी 108 शाळा कोकणात काढल्या. आम्ही काय DY पाटील किंवा पतंगराव कदमांसारखे जमीनदार नाही, लोकांचे जमीन हडवणारे महारवतनी जमिनी हडपणारे लोक नाहीत, अत्यंत गरीब लोक आहोत. परंतु बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार आम्ही तंतोतंत पाळला. अशाच प्रकारचा महामानव लोकनेते DY पाटील यांच्या रूपाने ज्यावेळी संभाजीदादा भगत यांनी पाहिला तेव्हा त्यांनी 1 महिनाभर मागच्या 1 महिनाभर रिसर्च केला, अभ्यास केला आणि त्यांनी संकल्प केला की DY पाटलांवर महाराष्ट्रात गाजेल असा पोवाडा आम्ही आणू. आणि तो त्यांनी पोवाडा लिहून पूर्ण केला आणि त्यांचे कलाकार लवकरच हा पोवाडा महाराष्ट्रात आणणार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे DY पाटील हे एक महान व्यक्तिमत्व ज्याचं लोकमतने वर्णन केलं होतं की देव नाकारणारा देव माणूस. आणि आमच्यासाठी DY पाटील जसे आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आहेत तसेच आमच्याकडे DY पाटील आहेत. पेरियार स्वामी जसे आहेत तसेच DY पाटील आहेत. आणि हे DY पाटील जनमानसात आणण्याचा संकल्प सगळ्या इथल्या बौद्ध बांधवांनी आणि आंबेडकरी चळवळीने केलं. आदरणीय आमच्याकडचे जगदीश गायकवाड यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे. आणि एक बौद्ध आगरी कोळी मैत्रीचं उदाहरण इथे रायगड जिल्ह्यात दिलेलं आहे, त्यांचा सुद्धा मी अभिमानाने उल्लेख करेन. आणि संभाजीदादांनी हा जो सांस्कृतिक बदल करण्याचं काम केलेलं आहे तो लवकरच आगरी कोळी गायकांमध्ये येईल. आम्ही आतापर्यंत एकविरीची गाणी ही एकविरा आई माझी डोंगरावरी, नजर आहे तिची कोलावरी किंवा नवसाला पावले अशा प्रकारची गाणी गायली. पण आता ह्याच्यापुढे रायगड जिल्ह्यातलं जे गॅजेट आहे आणि जागतिक इतिहासकारांनी कारले लेण्यांचा उल्लेख जो केलेला आहे, जिथे परदेशी ग्रीक पर्यटक सुद्धा यायचे आणि त्यांनी दान दिलेलं आहे. जागतिक व्यापार त्या लेण्यांच्या मार्गावर चालायचा. हा सगळा इतिहास गाण्यांमध्ये सांगण्याचा कार्यक्रम आदरणीय संभाजीदादा भगत यांनी केलेला आहे. अपरांत भूमी असेल किंवा मातृसत्ताक पद्धत आहे ती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे पुण्यातल्या बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे किंवा लेणी अभ्यासकांना विनंती आहे की लेण्यांच्या परिसरामध्ये प्रबोधन करणं ही आपली जबाबदारी आहे. बौद्ध लेणींचा अर्थ जर आम्ही सरकारला सांगितला, आम्ही जर स्थानिक मंडळींना सांगितलं तर ते चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. आणि हे प्रबोधनाची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही प्रबोधन न करता असं अपेक्षित ठेवतो की लोकांनी सगळे पशु हत्या करणं, प्राणी हत्या करणं बंद केलं पाहिजे. ते असंच बंद होणार नाही. ते सांगावं लागेल की भगवान बुद्धांनी जसं सांगितलं की प्रत्येक जीवाला आपल्या प्राणांचं मोल कळतं. प्रत्येक माणूस हा मृत्यूला घाबरतो. प्रत्येक माणूस हा जखम होते किंवा आगीला घाबरतो. जसे आपल्या आगीचे चटके आपल्या अंगाला भेटल्यानंतर आपण किंचाळतो, तेच इतर प्राण्यांचं आहे. तेच इतर प्राण्यांचं दुःख आहे. आणि मग दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजून त्या प्राण्यांवर करुणा दाखवणं हे बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे. हे जर गोष्टी जर आम्ही सांगितल्या तर निश्चितपणे समाजामध्ये बदल होतील. आणि हे बदल करण्याचं काम मागच्या काळात मी करत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की तासन तास जसं इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर कोकणामध्ये धार्मिक संप्रदाय ब्राह्मणांनी उभे केले, मग पांडुरंग शास्त्री आठवले असतील किंवा नाना धर्माधिकारी असतील, आणि स्त्रियांना आणि इथल्या ओबीसीना लढण्यापासून बाजूला केलं, संघर्षापासून बाजूला केलं. आणि म्हणून DY पाटील आणि दत्ता पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळत नाही, परंतु नाना धर्माधिकाऱ्यांना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिला. आणि आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात जो वाद आहे, शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण, रामदास स्वामी की दादोजी कोंड, या वादामध्ये आता आलेल्या ब्राह्मणांनी रामदास स्वामी ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं दर्शवणारे अनेक पुतळे आणि चित्र या समाजात वाटली. परंतु बौद्ध लेण्यांचा अर्थ सांगणारे चित्र आम्ही निर्माण करू शकलो नाही. आणि म्हणून कारल्याची एकविरा ही बुद्धाची आहे अशा प्रकारचं चित्र आम्ही निर्माण केलं पाहिजे. मला आठवतं की दया हिवराळे नावाचे फार मोठे चित्रकार घाटकोपरमध्ये रमाबाई नगरमध्ये राहायचे. त्यांना घेऊन मी कारले लेण्यामध्ये गेलो होतो आणि त्यांना सांगितलं, दादा दिवसभर तुम्ही इथे राहायचं आणि संशोधन करायचं. तेव्हा त्यांनी कारले लेण्यामध्ये 8व्या खांबावर 2 माशांचं चिन्ह आहे शोधून काढलं. आणि मग ते माशांचं चिन्ह आई एकविरा आणि लेणी यांचं प्रतिकात्मक एक ट्रॉफी आम्ही बनवली. आणि ही ट्रॉफी आदरणीय मनोजभाई संसारे जिथे वडाळ्याला नगरसेवक होते त्यांच्या मतदारसंघात आमचे 20,000 आगरी कोळी राहतात. तिथे आम्ही आगरी कोळी महोत्सव उभा केला. आणि त्या महोत्सवामध्ये जी ट्रॉफी आम्ही उभी केली होती ती ट्रॉफी मी आपल्याला दाखवतो. ही ट्रॉफी आहे. यामध्ये तुम्ही पाहता की कारल्याच्या लेण्यांचं पाठीमागचं प्रतिबिंब आणि हा मासा कारल्याच्या लेण्यांमध्ये आहे. आणि ही आई एकविरेचं फोटो अशा प्रकारची ट्रॉफी आम्ही त्यावेळी वाटली आणि सगळ्या लोकांना दिली. त्यावेळी सगळे गायक नंदेश उमप, नंतर दादूस जगदीश पाटील हे ते होते. आणि त्यावेळी मी प्रयोग केला होता 2013 साली
की हे प्रतीक आहे, समाजामध्ये जावं. आणि त्यावेळी हनुमंत काका उपरे होते आणि त्यांना मी तिकडे जेवायला बोलवलं होतं. आणि ते जेव्हा आगरी कोळ्यांच्या घरी जेवायला गेले त्यांनी पाहिलं की मनोजभाई संसारांचे सगळे मित्र बौद्ध बांधव 100च्या वर तरुण जेवायला आगरी कोळी लोकांमध्ये घरी असायचे. आणि ज्यावेळी हा प्रश्न उपरे काकांनी विचारला त्या महिलांना, आमच्या आगरी कोळ्याने, की बाबा या बौद्ध बांधवांचं तुमचं नातं काय, तर त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धाचे आम्ही मावशा आहोत, भगवान बुद्धाचे आम्ही मामा आहोत आणि म्हणून यांना आम्ही जेवायला बोलवले. आणि त्यावेळी जे स्लोगन आम्ही त्या उत्सवात वापरलं होतं की हुंडा नाकारणाऱ्याची पद्धत आगरी कोळ्यांची, हीच मातृसत्ताक संस्कृती आई एकविरेची तथागतांची, अशा प्रकारचं स्लोगन घेऊन आम्ही त्यावेळी महोत्सव केला. अशा प्रकारचे महोत्सव, मैत्रीचे महोत्सव आम्ही लेण्यांच्या परिसरात प्रथम केली पाहिजे. आणि भगवान बुद्धांनी मैत्रीची भावना पेरलेली आहे ती पेरली पाहिजे. मी अत्यंत खेदाने सांगतो की लेणी संशोधक आहेत ते लेण्यांमध्ये जे कोणी हिंदूंचे विधी करतात त्यांच्याशी कसं वागतात, की अंगुलीमाल नावाचा जो क्रूर माणूस आहे त्याच्याशी भगवान बुद्ध कसे वागले, म्हणजे तो जर कुऱ्हाड घेऊन मारायला आला तर आपण पण कुऱ्हाड घेऊन मारायचं का त्याला, अशा प्रकारचा भगवान बुद्धांचा संस्कार आहे का. तर तशा प्रकारची कुऱ्हाड घेऊन संघर्ष करणं हे भगवान बुद्धांनी सांगितलं नाही, तर शांतपणे त्यांचं प्रबोधन करणं हे आमचं काम आहे. अशा प्रकारचा मध्यम मार्ग जर भगवान बुद्धांनी सांगितला असेल तर लेण्यांच्या परिसरात वावरत असताना आपण लेण्यांची माहिती त्या भागातल्या ज्या गावकऱ्यांना ज्या असतील त्यांना दिली, म्हणजे ते आदिवासी असतील, आगरी असतील, कोळी असतील, भंडारी असतील, मराठा असतील आणि ब्राह्मण असतील, या सगळ्यांना भगवान बुद्धांचा विचार सांगण्याची जबाबदारी आमची आहे. आणि तो नम्रपणे सांगणं हे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्या लेणी अभ्यासकांना विनंती करेन, आपलं काम हे देशासाठी अत्यंत स्पृहणीय आहे, वंदनीय आहे. कारण हा लेण्यांचा इतिहास इंग्रज आले नसते तर कळलाच नसता. पण आता ही लेणी आमची आहेत, या मालकी हक्काने आपण तिथे जात असू तर पहिलं काम आहे की आजूबाजूची जी घाण आहे, जसा पाळा पाचोला पडला, दगडधोंडे पडलेले आहेत, तसेच अंधश्रद्धेचे दगडधोंडे खूप आहेत. त्या दगडधोंड्यांचा अर्थ आम्ही या समाजाला सांगितला पाहिजे. आणि ह्या कारल्या लेण्यातून जर जागतिक व्यापार होत होता तर हा परिसर अत्यंत वैभवशाली परिसर होता. आणि म्हणून मुंबई ही महामाया म्हणजेच मुंबई किंवा मुंबई हे जे अपभ्रंश होऊन नाव आलेलं आहे ते महामायावरून पडलेलं आहे. आणि हीच महामाया कारल्याची एकवीरा आहे, ती वेकावीराची आहे. ती आईला ठार करणाऱ्या परशुरामाची आई निश्चितच नाही, ती आईला देवापेक्षा मोठा सन्मान देणारा आणि आपल्या आईची परंपरा, मातृसत्ताक परंपरा, आज जी देशामध्ये विषमता आहे, स्त्री विरोधी परंपरा आहे, त्या विरोधी परंपरेवर मात करून स्त्रियांना अधिकार देण्याची भगवान बुद्धांची परंपरा आहे. ती परंपरा आई एकविरेची परंपरा आहे. असं घेऊन जर आम्ही चाललो असू तर निश्चितच तुम्ही आमचा प्रेमाने स्वीकार केला पाहिजे. कारण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, 1956 नंतर या देशात बौद्ध धम्म नव्हता, तर 56च्या अगोदर 2500 वर्षापासून या मातीमध्ये, या दगडांमध्ये, या पर्वतांमध्ये बौद्ध धम्म अस्तित्वात आहे. त्याचा शोध घेण्याचं काम बाबासाहेबांनी जर आमच्यावर सोपवलं असेल तर आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, प्रतिशोध घ्यायला नको. आणि प्रतिशोधाच्या भावनेने जे लोक उतरलेले आहेत त्यांना मी सावध करतो की आपल्यामुळे या भागात जर दंगल उचलावी किंवा भांडणं व्हावी अशी अपेक्षा असेल तर त्याचा मी निषेध करतो. आणि आपल्याला प्रेमाने हात जोडून विनंती करतो की आपण खरं म्हणजे या बौद्ध लेण्यांचा अर्थ लोकांना सांगावा. मी केळूमाता लेण्यांचं आंदोलन एका दिवसात आटोपू शकलो असतो, परंतु 29 दिवस यासाठी केलं की ते बौद्ध बांधवांना ती लेणी समजावी म्हणून नाही, तर त्या विमानतळातल्या आगरी, कोळी, कराडी, बारा बलुतेदारांना इथे बौद्ध लेणी आहेत त्याचा अर्थ समजावा म्हणून 29 दिवस आंदोलन केलं. तर आपण सुद्धा या शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि भगवान बुद्धांनी अहिंसेच्या मार्गाने शांततेने जो विचार या देशात पेरला तो विचार आता 2500 वर्ष टिकून आहे. तुम्ही ज्या पद्धतीने हिंसक पद्धतीने राम मंदिराची निर्मिती अयोध्येत झालेली आहे त्याचं मी भाकीत आता सांगतो तुम्हाला की ऐतिहासिक सत्य नाकारून, म्हणजे ऐतिहासिक सत्य भगवान बुद्धांच्या तिथल्या जमिनीत गाडलेल्या मूर्त्या आहेत, ते सत्य नाकारून असत्याच्या पायावर जर अशा प्रकारचं मंदिर उभं राहत असेल तर ते फार काळ टिकणार नाही. मग ते मंदिर कुठलंही असेल, म्हणजे तुमचं संसाराचं असेल, तुमच्या जीवनाचं असेल किंवा अयोध्येचं असेल, ते टिकणारच नाही. म्हणून सत्यावर आधारित जे आहेत ते आपण सांगितलं पाहिजे. आपण हे सांगण्याचा प्रयत्न करा. माझा प्रयत्न आहे. तिथल्या दुकानदारांची मी मीटिंग घेतलेली होती. आमचे जगदीशभाई गायकवाड यांना घेऊन आम्ही गेलो होतो कार्यालयात आणि तिथल्या सगळे मराठा समाजाचे दुकानदार आहेत. खरं म्हणजे आगरी कोळ्यांच्या पैशावर तिथला व्यापार आज चालू आहे. म्हणजे आगरी कोळी जर तिकडे गेले नाही तर पेटीमध्ये पैसेच येणार नाही. हार फुले सुद्धा आगरी कोळ्यांच्या त्यागावर होता तरी सुद्धा तिथली ग्रामपंचायत आगरी कोळ्यांची मंदिर नाही असा विरोध करते. जे पूर्वी ब्राह्मण त्या पेटीवर दावा सांगायचे आता मराठे पण सांगायला लागलेत. आणि हाच प्रकार, याचाच फायदा एकनाथ शिंदेने या नवी मुंबईच्या रायगडच्या राजकारणात घ्यायचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नाव तर लागलं नाहीच. तिथे नाव शेवटी दिबांचं लागलं. सरकार कोसळलं, सरकार विखंडित झालं, शिवसेना हा पक्ष संपला. त्याच्यामुळे सत्याला नाकारणाऱ्या लोकांचा सर्वनाश होतो आणि सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते हे होतं. त्याच पद्धतीनं कारल्याच्या लेण्यांचा भाग ही एकविरा आई आहे, ती एकटी नाही तर तिच्यासोबत प्रजापिता पण आहे, जिला संन्यासिनी म्हटलं जातं, जोगिनी म्हटलं जातं.
ती भिक्खुणी आहे आणि एकविरा आई भगवान बुद्धांच्या आईचा मृत्यू भगवान बुद्धांच्या जन्मानंतर 7 दिवसांनी होतो. त्यामुळे ती काही भिक्खुणी नाही, ती फक्त विवाहित आई होती, स्त्री होती आणि प्रजापिता त्या आतमध्ये आहे. बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की कार्ल्याच्या एकविरा आईच्या गाभाऱ्यात जा. आणि दुसरी आई कोण आहे ते तिथल्या मराठ्यांना सांगता येत नाही, ते सांगतात लेणी पांडवकालीन आहेत. मराठ्यांना काय ब्राह्मणांना पण याचा अर्थ कळत नाही, कारण ते उच्चवर्णीय आहेत आणि त्यांना भगवान बुद्धाचा कुठलाही संस्कार नको. परंतु आगरी कोळ्यांचा नेता म्हणून मला कधीही विचारा किंवा जाहीर सभा पुण्यामध्ये ठेवा, त्या सभेमध्ये मी उदाहरणासाठी स्पष्टीकरण कार्ले लेण्यांमध्ये कुठेही अतिक्रमण झालेलं नाही. अतिक्रमण आमच्या मनपलटावर, आमच्या संस्कारावर झालं होतं, तो तुमच्यावर पण झालं होतं आणि आमच्यावर पण झालेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा देण्याचं काम काय, बौद्ध धर्मांतर झालं होतं तेव्हा ते धर्मांतर नुसतं पंचशील किंवा अष्टशिलाने झालं असतं, पण 22 प्रतिज्ञा द्याव्या लागल्या. कारण हे चुकीचे संस्कार किंवा चुकीचं जे वैदिकीकरण झालेलं आहे ते काढायचं असेल तर 22 प्रतिज्ञांना पर्याय नाही. आणि म्हणून 22 प्रतिज्ञांचा अर्थ आपल्या बौद्ध बांधवांना कळला पाहिजे. म्हणून कार्ल्यामध्ये जे दिसतंय ते भगवान बुद्धांच्या आईचं रूप आहे, ती एकविरा आहे, ती महामाया आहे आणि तीच प्रजापिता आहे असं आम्ही मानतो. आमची श्रद्धा ही विज्ञानाकडे जात असेल, भगवान बुद्धाच्या मैत्रीकडे जात असेल, आमची श्रद्धा ही पंचशिलाकडे जात असेल तर निश्चितपणे अत्यंत प्रगल्भ अशा बौद्ध बांधवांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे, बौद्ध भिक्खू संघाने स्वीकार केला पाहिजे. आणि याचा अर्थ खोलात जाऊन भिक्खू संघांनी सगळ्या महाराष्ट्राला सांगितला तर निश्चितपणे ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले, त्या सगळी जी हिंदू मंदिरं आहेत ती हिंदू मंदिरं असू शकत नाहीत, ती बौद्ध मंदिरच असणार. मग त्या सगळ्या महामाया किंवा महालक्ष्मीची रूपं आहेत, ही स्त्रीला अधिकार देण्याचं, स्त्रीला सन्मान देण्याचं काम भगवान बुद्धाच्याच काळात झालेलं आहे, बाकी झालेलंच नाही. तर मग आपल्याला प्रश्न काय पडतो. परंतु अशा प्रकारचा अर्थ सांगण्याची हजारो प्रवचनं आपण दिली पाहिजेत. मला कधी कधी असं वाटतं की ह्या राजकारण करत असताना, रस्त्यावरची संघर्षाची आंदोलनं शेतकऱ्यांची करत असताना ज्या पद्धतीनं ब्राह्मणांनी महाराज बनून आमच्या डोक्यावर जी गुलामी लादलेली आहे, तसं एखादं धर्माचार्य व्हावं, म्हणजे भिक्खू व्हावं, प्रवचनं करावीत असं वाटतं. आपली जर इच्छा अशी असेल तर आपण प्रतिक्रिया द्या, मी तो तसा प्रयत्न करेन की ह्या ब्राह्मणांनी जशी प्रवचनं करून लोकांना गुलाम केलेलं आहे तशीच प्रवचनं करून मी गुलामीतून मुक्त करण्याचं जीवन स्वीकारायला तयार आहे. परंतु आपण माझी जी कळकळ आहे ती समजून घ्यावी ही आपल्याला विनंती आहे. आणि निश्चितपणे आपल्यातले विद्वान लोक आहेत त्यांनी ह्या लेण्यांचा अर्थ शोधला पाहिजे आणि ती लेणी संविधानाच्या जीवनाला अनुकूल कशी होतील. संविधानिक जीवनमूल्य पंचशील आणि अष्टशील काय, या अष्टशिलांपैकी पंचशिलामध्ये दारू सोडण्याचं जे पहिलं शील आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न आमच्या लोकांना करतोय. आदरणीय लोकनेते दिवा पाटील यांना आणि आम्हाला करोडपती केलं, परंतु दिवा पाटील सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्त झाले असते आणि एका दिवशी त्यांनी सांगितलं असतं की पंचशिलाप्रमाणे जगा, तर आज निश्चितच या समाजाच्या जीवनमानात फरक पडला असता. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. पण त्यांचं राहिलेलं काम, आदरणीय लोकनेते दिवा पाटलांचं काम, एकविरा आईच्या स्थानातून पंचशील सांगण्याचा माझा संकल्प आहे. आणि या संकल्पाला आपले हजारो हात, लाखो हात आणि मन आणि शरीर ही जर मिळाली, एक शक्ती जर मला मिळाली तर निश्चितपणे या कार्ले लेण्यातून पंचशीला आम्ही संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण मुंबई परिसरात जे घडतं ते संपूर्ण भारतात चालतं आणि मुंबई ही आर्थिक राजधानी पूर्वी पण होती, सम्राट अशोकाच्या काळात होती आणि आता सुद्धा आर्थिक राजधानी आहे. त्याचं कारण ही महामुंबई स्त्रियांच्या अधिकाराची जननी आहे. इथली कोळीण कधीही कुठल्या परपुरुषाला घाबरली नाही. तो मोगल असू दे, इंग्रज असू दे, फ्रेंच असू दे, मुसलमान असू दे. मुंबईच्या मार्केटमध्ये काती घेऊन जी आमची आई आहे, जी मावशी आहे, ती भारत माता आहे. आणि ही भारत माता डरपोक नाही, घाबरणारी, भित्री नाही, तर आपल्या मुलांचं, या देशाचे रक्षण करणारी इथली स्त्री आहे. आणि अशी पराक्रमी स्त्री तुम्हाला मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये आजही पाहू शकता. आमच्या उरणमध्ये, तुमच्या मोरा कोळीवाड्यामध्ये, नंतर करंजामध्ये पाहायला मिळेल. मोरा बंदर हे सुद्धा सम्राट अशोक म्हणजे मौर्य, चंद्रगुप्त मौर्याच्या काळातलं बंदर आहे. अशा प्रकारचे पुरावे आम्हाला सापडत आहेत. ही गॅजेट पाहिल्यानंतर खूप माहिती आपल्याशी बोलावी, सांगावी अशी इच्छा आहे. बहुजन संघटक या चॅनलने ती संधी मला देण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या गडबडीत माझ्याकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर तो माझा मौखिक दोष समजावा किंवा माझी शरीराची चुकीची गोष्ट ती असू शकते. परंतु माझ्या मनातला हेतू आहे, हा एकविरा आईला आम्ही भगवान बुद्धांची आई यासाठी मानतो की त्या आईनं आम्हाला, आमच्या आईला आईसारखा पाहण्याचा संस्कार दिला. आम्ही तिला देवी कधी म्हणत नाही, एकविरा आईला आम्ही देवी म्हणत नाही, आम्ही एकविरा आई म्हणतो. ही गोष्ट सुद्धा बौद्ध बांधवांनी लक्षात घ्यावी. त्याचं कारण आहे की एकविरा आई ही भगवान बुद्धाची आई आहे, ती माणूस आहे. भगवान बुद्ध हे माणूस आहेत, ते ईश्वराचा अवतार नाहीत किंवा ईश्वराचे प्रेषित नाहीत. या अर्थाने आम्ही जी गाणी गातो आज एकविरा आईची, ती गाणी त्यांना बदलण्याचं काम आदरणीय संभाजीदादा भगत आणि आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या गायकांनी हा नवा वैज्ञानिक विचार द्यावा, यासाठी दिवा पाटलांचा पोवाडा आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. त्याचं स्वागत आपण कराल अशी अपेक्षा ठेवतो. कदाचित हा पोवाडा झाल्यानंतर मी संभाजीदादांना कार्याला घेऊन जाणार आहे, तिथूनच त्यातलं पहिलं कडवं जाहीर करावं अशी विनंती करणार आहेत. आणि ही संगीतातली प्रबोधनाची नवी परंपरा जी आंबेडकरी गायकेची खासियत आहे, आंबेडकरी चळवळीने
देशाला दिलेली फार मोठी देणगी कुठली असेल तर संगीतामधून प्रबोधन करण्याची, आणि ही प्रबोधनाची अपेक्षा मी आगरी कोळी कराडी बांधवांच्या प्रबोधनामध्ये ठेवतो, अपेक्षा ठेवतो, आणि यासाठी आपण मला मदत कराल. आणि एकविरायचं खरं स्वरूप जे मातृसत्ताक आहे, प्रजापितेचं भिकुनी संघ आहे, हा सांगायची जबाबदारी या पुण्यातल्या सगळ्या बौद्ध बांधवांची आहे, अशी मी विनंती करतो. आणि असं कितीही प्रयोग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी केलं तर मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो, मी लोकसभेची निवडणूक या मावळ मधून लढलो, मी जिंकलो नाही, परंतु मला माहित आहे की लोकांची मनं मला जिंकता आली. ज्या 35,000 लोकांनी पिंपरी चिंचवडच्या माझ्यावर विश्वास ठेवून जे मतदान केले ते मी कधीही विसरणार नाही. आणि प्रामाणिकपणे सांगतो की कोणालाही 1 रुपया मी दिला नव्हता. आणि म्हणून या 1 रुपया न दिलेल्या मतांचं मूल्य हे जागतिक डॉलरच्या पेक्षा मोठं आहे, म्हणजे ते पैशात मोजता येणार नाही असं आहे. आणि म्हणून हा जो विश्वास आपण दिलाय, त्यामुळे इथे जरी मी आमदार नसलो, खासदार नसलो, मंत्री नसलो, तरी शिवसेनेसारख्या एका हिंदुत्ववादी पक्षाच्या वडिलांचा, हिंदू हृदय सम्राटांचा पराभव आम्ही दिबा पाटलांच्या पुरोगामी विचारांनी केलेला आहे. आणि हा सत्य विचार असेल तर निश्चितपणे एकविरा आईच्या कारले लेण्यांमध्ये किंवा लेण्या तोडणारे लोक जे कोणी असतील या देशातले, त्यांचं केंद्र जरी सरकार असेल, त्याचा पराभव करण्याची हिंमत इथल्या आगरी कोळी कराडी कोली या भूमिपुत्रांमध्ये आहे. मी हे राजकीय भाष्य करतो आणि माझं हे बोलणं संपवतो. मी एवढीच विनंती करेन की अशा प्रकारचे गैरसमज आपल्यामध्ये पसरतील असं कुठली चर्चा होण्याच्या अगोदर बहुजन संघटक चॅनलवर आपण तिकडून बोला, आम्ही इकडून बोलो, चर्चा करू आणि जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू. आणि सत्य सांगितलं की सत्याचा विजय होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय भीम.